ठीक आहे, आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ. आपण आमोस संदेष्टा याचं पुस्तक पाहूया. आमोस संदेष्टा त्याचा 2रा अध्याय आणि वचन 4. आमोस संदेष्टा त्याचा 2रा अध्याय वचन 4. मी वाचतो. परमेश्वर म्हणतो, यहूदाचे 3 काय पण 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराचे धर्मशास्त्र धिक्कारिले आहे. त्यांनी त्याचे विधी पाळिले नाहीत व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टीस अनुसरले त्यांच्या योगे ते बहकले आहेत. आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो या सुंदरशा वचनासाठी. आणि आपण गेल्या काही आठवड्यांपासून आपण एक खूप महत्त्वाचा विषय बायबलमधून आपण शिकत आहोत, ते म्हणजे परमेश्वराचा नियमशास्त्र, परमेश्वराचा धर्मशास्त्र, ज्याला इंग्लिशमध्ये लॉ ऑफ गॉड म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 3 भाग पाहिले होते. आज आपण त्यातला पुढचा भाग पाहत आहोत. आणि गेल्या वेळी आपण पाहिलं होतं की जे पवित्र जन आहेत, जे मंडळी आहे, मंडळी पवित्र नियमशास्त्राबद्दल काय कशी वागते, त्याच्याबद्दल काय विचार धरते, ते आपण पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहोत की जे दुष्ट लोक आहेत, ठीक आहे, ज्यांच्या ठाई पवित्र आत्मा नाही, ज्यांचा नवा जन्म झालेला नाही, जे आपल्या वासनांनी आपलं जीवन जगत असतात, जे देवाचे नाहीत, ठीक आहे, असे जे दुष्ट लोक आहेत, जे जगाचे लोक आहेत, ठीक आहे, किंवा जे नुसते नावाला ख्रिस्ती आहेत परंतु त्यांच्या ठाई आत्म्याचं काहीच कार्य नाहीये, असे दुष्ट लोक जे आहेत त्यांच्याविषयी आपण पाहणार आहोत की दुष्ट लोक नियमशास्त्राविषयी काय विचार करतात किंवा नियमशास्त्राबद्दल ते कशा प्रकारे वागतात. ठीक आहे. आणि पहिलं जे आपण इथे वचन पाहिलेलं आहे, स्वतः परमेश्वराने हे म्हटलेलं आहे. परमेश्वर काय म्हणतोय? परमेश्वर म्हणतो, यहूदाचे 3 काय पण 4 अपराध झाले. ठीक आहे. यहूदा जे राज्य आहे त्याचे 3 काय तर 4 अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही. ठीक आहे. तर परमेश्वर म्हणतो, मी या यहूदा राज्याला काय आहे, मी शासन करणार आहे, शिक्षा देणार आहे, ठीक आहे, दंड देणार आहे. आणि ते काय आहे? कारण त्यांनी परमेश्वराचे धर्मशास्त्र धिक्कारिले आहे. ठीक आहे. आणि इथे आपल्याला कळून येतं की दुष्ट लोक जे आहेत, ठीक आहे, अविश्वासणारे जे आहेत, ठीक आहे, ज्यांचा नवा जन्म न झालेले असे जे लोक आहेत, ते लोक परमेश्वराचं नियमशास्त्रचा धिक्कार करतात. काय करतात? त्याचा धिक्कार करतात. म्हणजे त्यांना एकदम वीट आलेला असतो परमेश्वराच्या नियमशास्त्राचा. परमेश्वराचं नियमशास्त्र जर त्यांच्या कानी पडलं तर त्याला ते तुच्छ लेखतात. त्यांना ते ऐकू वाटत नाही, त्यांना ते वाचू वाटत नाही. ठीक आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष ते करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. ते जे देवाचे सेवक लोक वचनातून प्रचार करत असतात त्याकडे पण दुर्लक्ष करत असतात. आणि हा एक दुष्ट लोकांचा काय आहे, हा एक गुणधर्म आहे की ते पवित्र शास्त्राला, परमेश्वराच्या नियमशास्त्राला काय आहे, त्याचा धिक्कार करतात. ठीक आहे. इंग्लिशमध्ये डिस्पाइज म्हटलंय. ठीक आहे, की त्यांना एकदम वीट आहे किंवा त्यांना द्वेष आहे. ठीक आहे, त्यांना आवडत नाही देवाचं वचन. ठीक आहे. आणि आपल्याला पण जे विश्वासणारे आहेत, ख्रिस्ती आहेत, यांना हा अनुभव असेल की असे तुम्हाला जगामध्ये भरपूर लोक भेटले असतील की ज्यांना तुम्ही देवाचं वचन देताय परंतु ते स्वीकारत नाहीत. तुम्ही त्यांना देवाचं वचन सांगतायत परंतु ते आपले कान बंद करून घेत आहेत. तुम्ही त्यांना देवाचं वचन सांगताय परंतु ते त्याचा स्वीकार करत नाही किंवा त्याची थट्टा करतायत. आणि आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये असं कितीतरी वेळा दिसलेलं असेल की आपण देवाचं नियमशास्त्र सांगतोय, देवाचे नियम सांगतोय, लोकांना त्यानुसार पश्चाताप करायला सांगतोय, परंतु ते पश्चाताप करत नाही. आणि ते त्यांच्या त्या वर्तणुकीवरून काय दाखवतात माहिती का? ते आपली ओळख दाखवतात. ते दाखवतात की ते देवाचे नाहीत तर ते दुष्ट लोक आहेत. ठीक आहे. त्यांच्या ठाई अजून आत्म्याचं जो कार्य आहे ते झालेलं नाही, त्यांचा नवा जन्म झालेला नाही, ते स्वर्गाच्या वाटेवर नाही तर नाशाच्या वाटेवर आहेत. ठीक आहे. आणि ती आपल्याला ओळख करता आली पाहिजे. ठीक आहे. ख्रिस्ती लोकांना माहिती पाहिजे. ख्रिस्ती लोक असं नुसतं अच्छा तुम्ही ख्रिश्चन आहात का असं समजून फक्त आपण म्हणतो ना चुकीचा विश्वास नाही ठेवायला पाहिजे त्या लोकांवरती. आपल्याला पाहायला पाहिजे, कारण जो खरोखर विश्वासणारा असेल, खरोखर जो पवित्र जन असेल, तो देवाच्या वचनावर प्रेम करणारा असेल. त्याला तुम्ही जितकं देवाचं वचन सांगाल तो तितकं ते शोषून घेईल स्वतःमध्ये. है ना? जशी ती चांगली भूमी असते, तिच्यावरती पाऊस जर पडला ती शोषून घेते, ती सोडत नाही. तशी काय आहे, सुपीक भूमी, सुपीक मन जे आहे, ठीक आहे, आत्म्याच्या वर्षावाने काय आहे,
फलद्रूप झालेली जे मन आहे, ठीक आहे, ते देवाचं वचन काय स्वीकार करतं, स्वीकार करतं, स्वीकार करतं, है ना, जीवनाचं पाणी स्वीकार करतं. आणि तशा प्रकारे काय की पवित्र जनांचा तो ओळख आहे की ते स्वीकार करतात, ते त्याचा धिक्कार करत नाही. परंतु जे कठीण अंतकरणाचे, ठीक आहे, ज्यांचा ठाई विश्वास नाहीये, ज्यांच्या ठाई पश्चाताप नाहीये, ज्यांचं अंतकरण हे पश्चातापाने फुटलेलं नाहीये, त्यांच्या ठाई काय आहे, त्यांच्या ठाई ते वचन काय आहे ते स्वीकारूच शकत नाही, है ना. आपल्याला माहिती आहे की खडकाळावर पडलेलं जे बी होतं ते काय झालं, ते करपून गेलं. का? कारण त्याला मूळच नव्हतं, ते शिरतच नव्हतं, है ना. का? कारण अंतकरण कठीण आहे. आणि तशा प्रकारे त्यामुळे आपल्याला इथे कळून येतं की दुष्ट लोक जे आहे त्यांची ही वृत्ती असते की नियमशास्त्राला धिक्कार करायचं, त्याला तुच्छ लेखायचं, ठीक आहे. आणि काय म्हणले, आणि पहा आपण इथे पाहतो की या लोकांनी त्याचा धिक्कार केलाय, परमेश्वराच्या नियमशास्त्राचा धिक्कार केलाय, तर परमेश्वरही त्या लोकांचा धिक्कार करतो, परमेश्वरही त्यांना शासन करतो, परमेश्वरही त्यांचे काय आहे अपराध मोजतो, ठीक आहे. आणि मग काय म्हणले, त्यांनी त्याचे विधी पाळले नाहीत, परमेश्वराने जे विधी त्यांना दिलेले आहेत ते त्यांनी पाळले नाहीत, ठीक आहे. आणि दुष्ट लोकांचाही तोच गुणधर्म आहे की ते परमेश्वराचे विधी जे आहेत ते पाळत नाहीत, ठीक आहे. की देवाने जे सांगितले की अशा प्रकारेच करायचंय तशा प्रकारे नाही करायचे, जे विधी दिलेले देवाने त्या विधीनुसार काय आहेत ते करत नाहीत, ठीक आहे. देवाने आपल्याला प्रार्थना करायला सांगितलेली, देवाने आपल्याला स्तुती आराधना करायला सांगितले, देवाने आपल्याला काय आहे ना वचन वाचायला सांगितलेलं आहे, देवाने आपल्याला प्रभू भोजन घ्यायला सांगितलेलं आहे ना, दान द्यायला सांगितलेले, सुवार्ता करायला सांगितले, हे कितीतरी आपल्याला प्रभूने काय आहेत आज्ञा आणि विधी दिलेले आहेत की आपल्याला अशा प्रकारे करायचे, या गोष्टी करायच्यात. परंतु ते लोक आहेत, ते जे दुष्ट लोक आहेत ते यातल्या काही गोष्टी पाळत नाहीत, त्यांना ते आवडतच नाही, ठीक आहे. आणि मग काय म्हणले, त्यांनी त्याचे विधी पाळले नाहीत व त्यांचे वाडवडील ज्या खोट्या गोष्टीस अनुसरले त्यांच्या योगे ते बहकले आहेत, ठीक आहे. दुष्टांची आणखीन एक वृत्ती इथे आपण पाहतो की ते काय त्यांच्या वाडवडिलांपासून जे शिकवलेलं आहे ना चुकीचं, खोट्या गोष्टी, बघा बायबल काय म्हणते, वाडवडिलांपासून ज्या खोट्या गोष्टी शिकवल्यात. आता बघा आपण जेव्हा विश्वासणारे नव्हतो है ना, त्यावेळी आपल्याला पण आपल्या वाडवडिलांपासून बऱ्याच अशा गोष्टी शिकवण्यात आल्या होत्या की जे आपण श्रद्धेने किंवा आई वडिलांच्या प्रेमापोटी आपण काय किंवा आदरापोटी आपण त्या पाळतोय, ठीक आहे. परंतु जेव्हा आपल्याला पवित्र शास्त्र भेटलं तर आपल्याला समजलं की अरे आपण जे पाळत होतो वाडवडिलांपासून ते किती किती देवाचा अपमान करणार आहे, किती ते देवाची निंदा करणार आहे, किती ते म्हणतात ना जो सर्वसमर्थ देव आहे त्याच्या म्हणजे त्याची थट्टा केल्यासारखं आपण ते वाडवडिलांपासूनच्या चुकीच्या गोष्टी खोट्या गोष्टी पाळत आलो. आणि तेव्हा ते आपल्याला समजल्या. आणि दुष्ट लोकांची ही वृत्ती आहे की ते वाडवडिलांपासून ज्या खोट्या गोष्टी अनुसरले आहेत है ना, त्यांच्या योगे ते बहकले आहेत, वाडवडिलांपासून अशा गोष्टी आल्यात, असं परंपरेने, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये परंपरा म्हणतो, की परंपरेने अशा बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत की ज्या काय आहेत की ज्या खोट्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे लोक बहकलेले आहेत, ठीक आहे. आणि लक्षात घ्या आपल्याला त्याच गोष्टींचा तपास करायचा आहे. जेव्हा आपण नियमशास्त्र वाचतो आपल्याला पाहायचं आहे, जेव्हा नियमशास्त्र वाचतो आपल्याला पाहायचं आहे की अरे आमच्या वाडवडिलांनी है ना, आमच्या पूर्वी होऊन गेलेले जे वाडवडील पाळक कोणी पण असोत है ना, यांनी देवाच्या वचनानुसारच शिकवलं का, यांनी देवाच्या वचनानुसारच शिकवलंय का, आपल्याला ज्या परंपरा दिल्या आहेत त्या जसे प्रेषित पौलाच्या ज्या परंपरा होत्या त्या परंपरा आहेत, ज्या बायबलला धरून परंपरा आहेत का जगाच्या काय ना नाशवान बुद्धीनुसार आहेत, ठीक आहे. हे आपल्याला पारखायला पाहिजे, आपल्याला शोधायला पाहिजे. आणि दुष्ट लोकांची वृत्ती अशी असते की ते वाडवडिलांच्या परंपरा नुसता पाळतायत, त्याची पारख करत नाही की हे जे वाडवडिलांपासून ज्या परंपरा आल्या आहेत त्या देवाच्या वचनानुसार आहेत का. जर ते देवाच्या वचनानुसार जर आहेत तर ते आपण पाळायला पाहिजेत, जर ते देवाच्या वचनानुसार नाही आहेत तर ते आपण या पिढीमध्ये ते थांबवायला पाहिजे है ना. असं नाही की प्रत्येक पिढी दर पिढी तेच पाप करत राहते है ना, ते कुठेतरी थांबवायला पाहिजे, कुठेतरी त्याचा पश्चाताप करायला पाहिजे. जसं एजराने नेहेम्याने त्यांनी काय केलं, त्यांच्या पिढीमध्ये त्यांनी जेव्हा बायबल वाचलं तर त्यांना कळलं की अरे आमच्या वाडवडिलांनी
किती दुष्कर्म परमेश्वराच्या विरुद्ध केले होते. आणि त्यांनी काय आहे, त्यांनी वचनाचा मग धिक्कार नाही केला. त्यांनी काय केलं, त्यांनी पश्चाताप केला. जेव्हा त्यांना कळलं की अरे आमच्या वडिलांपासून आम्ही चुकीच्या गोष्टी शिकत आलो होतो, त्यांनी पश्चाताप केला. त्यांनी आपल्या चुकीच्या सवयी ज्या आहेत त्या बदलल्या, है ना. आणि तो बदलाव है ना, ज्याला आपण रिफॉर्मेशन म्हणतो, की एक बदलाव है ना, एक परिवर्तन स्वतःमध्ये पण आणि मंडळीमध्ये पण, समाजामध्ये पण त्यांनी आणलेलं होतं. त्यामुळे आपल्याला यावरून कळतं की, आणि त्याच्यामुळे लोक बहकून जातात. जे वाडवडिलांच्या खोट्या गोष्टी ज्या आहेत, जे त्याला पाळतात, ते त्यानुसार बहकून जातात. आज कितीतरी लोक असे काय आहेत ना, बहकलेले आहेत. ठीक आहे. आताच कालचीच गोष्ट मी कुठेतरी असंच फेसबुकवर बघत होतो, आणि तिथे एक व्यक्ती जो आहे, तो व्यक्ती जी मदर मेरी आहे ना, मेरी जी आहे, तिच्याबद्दल असं तिचा फोटो टाकलाय आणि तिच्याबद्दल बोलतोय की म्हणे मदर मेरी काय ना, मदर मेरी, मी तुला माझं हृदय, माझं मन, माझं शरीर हे मी पवित्र करतो तुझ्यासाठी, है ना, तुझ्यासाठी वेगळं पवित्र करतो, असं लिहिलंय. मी त्या व्यक्तीला म्हटलं की तुम्ही आपलं मन, तन जे काही आहे ते तुम्ही कोणत्याही म्हणतात ना, मनुष्याला तुम्ही करू नाही शकत पवित्र. तुम्ही त्याच्यासाठी म्हणून पवित्र अर्पण नाही करू शकत. फक्त पवित्र अर्पण जे आहे ते परमेश्वराला करू शकतात. मग तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या या बोलण्यातून काय दाखवताय, काय दाखवण्याचा प्रयत्न करताय, की मरिया ही देव आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे आणि जेव्हा असं आपण त्यांना म्हणू ना, मग ते लोक म्हणून नाही आम्ही मरियाला देव नाही मानत. तुम्ही त्यांना देव नाही मानत म्हणता, तिला देव नाही बोलता म्हणून, परंतु जे पण देवाबद्दलच्या वागणूक करायला पाहिजे आपण, त्या सर्व वागणूक तिच्यासाठी करता. म्हणजे देवाची स्तुती करायची तर तिची स्तुती करता, देवाकडे प्रार्थना करायची तर तिच्याकडे प्रार्थना करता. काही तुमच्याकडून पाप झालं तर पापाचा पश्चाताप करायचा तर देवाकडे करायचा, ख्रिस्ताकडे करायचं तर हे लोक सोडून मरियाकडे करतात. म्हणजे तुम्ही सगळं जे देवासाठी शोभतं, जे देवाच्या गौरवासाठी आहे, त्या सर्व गोष्टी तुम्ही तिच्यासाठी करताय. मग ते किती चुकीचं आहे. तुम्ही गीतं पण तिच्यासाठी गाताय, है ना, स्तुती गीतं पण तुम्ही तिच्यासाठी गाताय. म्हणजे काय, हे वाडवडिलांपासून यांच्या या परंपरा आहेत. त्यांना असं वाटतं अरे आमच्या कॅथलिक चर्चच्या परंपरा आहेत, आम्ही कसं या मोडणार. तुमच्या या कॅथलिक चर्चच्या परंपरा ज्या आहेत ते वचनाला अनुसरून नाहीयेत, म्हणून त्या या पिढीमध्ये थांबायलाच पाहिजेत. ठीक. आणि अशी आपल्याला पारख करायला पाहिजे की बाबा आपण नुसतं वाडवडिलांपासून ज्या खोट्या गोष्टी आल्या त्याच्यात बहकून नाही गेलं पाहिजे. आपल्याला पारख करता आली पाहिजे, हे देवाच्या वचनानुसार आहे का. त्यानंतर होशे त्याचा 4था अध्याय, होशे संदेष्टा, होशे त्याचा 4था अध्याय वचन 6. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे, तू ज्ञानाचा अवहेर केला म्हणून मीही तुझा अवहेर करीन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही, तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. ठीक आहे. खूप सुंदर वचन, खूप महत्वाचं वचन. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालाय. देव काय म्हणतोय की ज्ञानाच्या अभावी. ठीक आहे. हे कसलं ज्ञान आहे, जगिक ज्ञान आहे का, पुस्तकी ज्ञान आहे का, शालेय किंवा कॉलेजचं ज्ञान आहे का युनिव्हर्सिटीचं ज्ञान आहे. नाही, हे जे ज्ञान आहे ते परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान आहे. जे नियमशास्त्राच्या अभ्यासातून जे ज्ञान प्राप्त होतं, जे देवाविषयीचं ज्ञान आहे, पापासंबंधीचं ज्ञान आहे, तारणासंबंधीचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाविषयी परमेश्वर म्हणते की ज्ञानाच्या अभावी. ठीक आहे. ज्ञानाच्या अभावी म्हणजे हे ज्ञान या लोकांनी प्राप्त केलेलं नाहीये, वचनाचं ज्ञान प्राप्त केलेलं नाहीये. आणि ज्ञानाच्या अभावी काय होते, माझ्या लोकांचा नाश झालाय. देव म्हणतो माझ्या लोकांचा. ठीक आहे. माझ्या लोकांचा म्हणजे ज्यांना माझं नाव माहिती आहे, परमेश्वराचं नाव माहिती आहे, परमेश्वराची ओळख आहे त्यांना. ठीक आहे. परराष्ट्रीयांसारखे नाही, त्यांना माहिती आहे. माहित असून पण काय,
ह्यांच्या ठाई ज्ञानाचा अभाव आहे, है ना. म्हणजे नावाला ख्रिश्चन आहेत, ठीक आहे, नावाला ख्रिश्चन आहेत, परंतु त्यांना येशू ख्रिस्ताविषयी माहिती आहे. येशू ख्रिस्त क्रुसावर गेला तेही त्यांना माहिती आहे, जन्म झाला तेही सगळं माहिती आहे, परंतु काय आहे, ज्ञानाचा अभाव आहे, नियमशास्त्राचा अभाव आहे, है ना, पवित्र शास्त्राचा अभाव आहे. आणि तो त्या अभावी काय झालेलं आहे, माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. आणि तो नाश कशा स्वरूपाचा झालेला आहे, आत्मिक नाशही झालेला आहे, है ना, आत्मिक नाशही झालेला आहे, है ना, विवेकाचाही नाश झालेला आहे, है ना, नीतिमत्वाचाही नाश झालेला आहे, पवित्रतेचा नाश झालेला आहे, धार्मिकतेचा नाश झालेला आहे, प्रार्थनाशील जीवनाचा नाश झालेला आहे, विश्वासाचा नाश झालेला आहे, है ना, अविश्वास आलेला आहे, है ना. त्याचबरोबर देवाची जी आराधना करायला पाहिजे त्याची पूर्ण नासधूस झालेली आहे, है ना. जो तो ज्याला वाटेल तसं काही पण करायला लागलेलं आहे, है ना, आराधनेच्या नावाखाली. आणि काय आहे की माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. आणि मग नुसता आत्मिकच नाही तर आर्थिक नाशही झालेला आहे, शारीरिक नाशही झालेला आहे, मानसिक नाशही झालेला आहे, है ना. कारण परमेश्वराने काय आहे, परमेश्वराने हे जे ज्ञानाने अभावी जे लोक आहेत त्यांच्यावर परमेश्वराने आपले दंड पाठवले, देवाने शिक्षा पाठवली, देवाने शत्रू पाठवले की ज्यांनी सगळं लुटून नेलं, शत्रू पाठवले की ज्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावले, शत्रू पाठवले की ज्यांनी त्यांच्यावर काय ना आक्रमण केले, है ना, त्यांना धुळीस मिळवलं. शत्रू पाठवले देवाने का, की म्हणजे तरी लोकांनी लीन व्हावं, म्हणजे तरी लोकांनी देवाच्या वचनाकडे वळावं, त्यांनी बायबल वाचावं, है ना, त्यांनी आपल्या पापांचा पश्चाताप करावा, त्यांनी आपल्या मूर्तीपूजा सोडून द्यावा, ठीक आहे, त्यांनी आपल्या घरातले सगळे देव जे ते फेकून द्यावे. हे कळण्यासाठी म्हणून काय आहे की देवाने त्यांच्यावर काय आहे नाश पाठवलेला आहे, ठीक आहे. आणि बघा या जगामध्ये जे काही पण होते परमेश्वराच्या इच्छेनुसारच होते. जर परमेश्वराने नाश पाठवलाय ना तर परमेश्वरच तो नाश पुन्हा मागे घेऊ शकतो. ते कधी घेणार तो, जेव्हा लोक ज्ञानाचा काय आहे, ज्ञानाला काय आहे बिलगून राहतील, ज्ञान संपादन करतील, देवाच्या वचनाचं त्याच्या ज्ञानाचं काय आहे त्यामध्ये वाढतील. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अवहेर केला. काय म्हटलं इथे, तू ज्ञानाचा अवहेर केला. इंग्लिश मध्ये म्हटलं रिजेक्ट नॉलेज, है ना, नाकारलं, है ना, अवहेर केला. कशाचा नाकारले, ज्ञानाचा. परमेश्वराच्या नियमशास्त्रातून मिळणारे जे ज्ञान आहे त्याचा नाकार केला, अवहेर केला. नाही नाकारलं की म्हणजे कोणतरी येतोय शिकवतोय, तुम्ही नाकारताय, नाही मला नाही ऐकायचंय, मला नाही पाळायचंय, है ना, मला नका शिकवू तुम्ही, ठीक आहे, नाकार केला, अवहेर केला. आणि मग काय झालं बघा, तू ज्ञानाचा अवहेर केला म्हणून मीही तुझा अवहेर करीन. बघा इथे आपल्याला देवाचं एक वर्तणूक पाहायला भेटते. देवाची वर्तणूक कशी आहे, तुम्ही देवाशी जसं वागाल ना देव अगदी तसंच तुमच्याशी वागतोय. जसं देवाशी तुम्ही वागाल तसंच देव पण तुमच्याशी तसंच वागतो. म्हणजे म्हणतो ना देवाणघेवाण दिसते आपल्याला की जसं तुम्ही देवाशी वर्तणूक करता देव तसंच तुम्हाला दंड देतो. बघा इथे देव काय म्हणतोय, तू ज्ञानाचा अवहेर केला म्हणून मीही तुझा अवहेर करेन. म्हणजे तू माझ्या ज्ञानाला नाकारलं तर मीही तुला नाकारणार. भयानक वचन आहे ना, भयानक वचन. आणि दुष्ट लोकांची प्रवृत्ती काय आहे की परमेश्वराच्या नियमशास्त्राचा नाकार करायचा, अवहेर करायचा. मग देवही त्या दुष्ट लोकांचा नाकार करून टाकतो, देवही त्यांचा अवहेर करतो. ते ज्या दिवशी देवाला आरोळे पण मारतील तर देव त्यांच्यापासून आपलं मुख फिरवून घेतो की त्यांना त्यांची शिक्षा भेटू दे थोडा बराच काळ. आणि मग जेव्हा ते खरोखर पश्चाताप करतील, खरोखर धुळीत पडून आपल्या डोक्यावर राख टाकून आपले वस्त्र आणि आपलं अंतःकरण फाडून जेव्हा देवाकडे वळतील अश्रू ढाळून, है ना, आपल्या पापांचा पश्चाताप करतील, तर तेव्हा परमेश्वर काय आहे त्यांचा स्वीकार करेल, तेव्हा परमेश्वर जाऊन त्यांचा स्वीकार करेल, है ना. मग काय म्हणले, तू ज्ञानाचा अवहेर केला म्हणून मीही तुझा अवहेर करीन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. ठीक आहे. आता इथे बघा आपण काय पाहतो, इथे देवाने याजक लोक जे होते, ठीक आहे, त्यांना त्यांचं काम करू देणार नाही असं परमेश्वराने म्हटलं. का नाही म्हटलं, कारण हे याजक लोक पण देवाच्या वचनांना पाळत नव्हते, त्याला नाकारत होते. देवाने म्हटलं मी तुम्हाला ते काम करू देणार नाही.
म्हणजे त्यांना पण त्यांच्या त्या कामावरून परमेश्वर काढून टाकणार, त्यांनाही शिक्षा देणार, त्यांनाही दंड देणार. आणि काय म्हणले, तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. काय म्हणले, तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. भयानक वचन आहे. ठीक आहे, म्हणून कोणीही कधीही परमेश्वराचं नियमशास्त्र विसरायचं नाही. दररोज ते वाचायचे, दररोज त्यावर मनन करायचे, दररोज त्याचं पालन करायचं, दररोज त्यावर विश्वास करायचा. कारण काय म्हणले, तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या मुलांना विसरून जाईन. की तुझी मुलं आहे, तुझ्या मुलांना काही गरज आहे, खायला पाहिजे, जॉब पाहिजे, है ना, मी विसरून जाणार त्यांना. किती भयानक वचन आहे. परंतु देव हे का सांगतो की या असल्या शब्दांनी तरी, या असल्या दंडांनी तरी लोकांनी देवाकडे वळावं, है ना, देवाकडे वळावं. विचार करा की देवाने एखाद्या व्यक्तीला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष परमेश्वर जर त्यांना विसरून गेला, है ना, की त्यांनी माझ्या वचनाकडे दुर्लक्ष केलं, तर मीही त्यांना आता काय ना, त्यांनी माझ्या वचनाकडे 3 वर्ष दुर्लक्ष केलं, 1 वर्ष दुर्लक्ष केलं, मी त्यांना 1 ते 3 वर्ष दुर्लक्ष करतो. जर असं जर झालं आणि जर त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये परिवर्तन आला, खरोखर ते नम्र झाले, देवाकडे वळाले, मग काय होईल, ते 3 वर्षामध्ये त्यांनी जे गमावलं असेल ना, ते सर्व परमेश्वर काय नंतर त्यांनी पश्चाताप केल्यावर त्याचं कितीतरी पट काय त्यांना परत देऊ शकतो, है ना, परत त्यांना ते देऊ शकतो. परत काय सर्व गोष्टी तो पूर्व परिस्थितीला तो आणू शकतो. किंबहुना त्याहूनही अधिक परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद पाठवू शकतो. ठीक आहे, आणि त्यामुळे सांगायचं ते उद्देश हा आहे की दुष्टांची ही प्रवृत्ती आहे की पवित्र शास्त्राला, धर्मशास्त्राला, नियमशास्त्राला विसरून जायचं. ठीक आहे, ही त्यांची प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपल्या ठाई ही प्रवृत्ती नसली पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आपण आपल्या मुलांना, नातवंडांना, आपल्या जे पण नातेवाईक आहेत आणि मंडळीतले आहेत, सर्वांना देवाचं वचन नेहमी आठवण करून द्यायचं आहे, शिकवण द्यायची आहे, त्यांना ते कधी विसरू नाही द्यायचं. त्यानंतर आपण दुसरे इतिहास त्याचा 12 अध्याय, दुसरे इतिहास त्याचा 12 अध्याय आणि वचन 1 पाहूया. ठीक आहे, दुसरे इतिहास 12 अध्याय वचन 1. राहाबामाचे राज्य स्थिर झाले व तो प्रबळ झाला, तेव्हा त्याने व त्याचबरोबर सर्व इस्रायलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले. ठीक आहे, बघा इथे आपण काय पाहतो, है ना, आणि किती हे जे वचन आहे कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये आपण उदाहरणाने पाहू शकतो, है ना, आणि हे असलं उदाहरण आपल्या जीवनामध्ये लागू नाही व्हायला पाहिजे. काय म्हटलेलं आहे इथे की राहाबामाचे राज्य स्थिर झाले. हा एक राजा आहे. ठीक आहे, राहाबाम हा एक राजा आहे. राहाबामाचे राज्य जे आहे ते स्थिर झाले. स्थिर झाले म्हणजे की त्या मग राज्यामध्ये कसला प्रॉब्लेमच नाहीये. आता विचार करा, आपल्या भारतामध्ये किती प्रॉब्लेम आहेत, है ना, आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पण कितीतरी प्रॉब्लेम आहेत, दुसऱ्या राज्यांमध्ये पण कितीतरी प्रॉब्लेम आहेत. म्हणजे स्थिर नाहीये, अस्थिर आहे, है ना, काही ना काहीतरी सगळं चाललंय, गोंधळ चाललाय सगळं कुठे ना कुठे काहीतरी. तर रोज आपण न्यूज बघतो, काहीतरी रोज नवीन उपद्व्याप झालेला असतो. तर काय आहे की परंतु या राहाबामाचं राज्य काय झालंय, स्थिर झालंय. म्हणजे एकदम परमेश्वराकडून सर्व प्रकारचे त्यांना आशीर्वाद भेटले, है ना, म्हणजे एकदम शत्रूंपासून पण शांती आहे, कसलं युद्ध नाही, कसला चीन युद्ध करत नाही, का पाकिस्तान युद्ध करत नाही, का काय आहे, किंवा म्हणतात ना की लोक उपाशी आहे, दुष्काळ पडलाय, पूर आलाय, काहीच नाही, एकदम स्थिर आहे, सगळं स्थिर. देवाने एकदम स्थिर करून टाकलंय त्याचं राज्य, है ना, एकदम चांगला आशीर्वाद त्या राज्याला भेटलेला आहे. ठीक आहे, आणि काय आहे की सर्वांचं सगळं चांगलं झालेलं आहे ना, शेती पण चांगलं पीक येत आहे, सर्वांना त्या पिकेचं मोल भेटत आहे, सर्व काही एकदम सुंदर झालेलं आहे ना. आणि मग काय म्हणले, व तो प्रबळ झाला, है ना, आणि तो राजा काय तोही प्रबळ झाला, है ना, प्रबळ झाला एकदम. म्हणजे एकदम म्हणजे म्हणतात ना, शत्रूचे लोक त्याला घाबरायला लागले, है ना,
शत्रूचे लोक घाबरायला लागले, राज्याचे लोक त्याला मान द्यायला लागले, है ना. कोणीच त्याचा विरोधी नाहीये, प्रबळ झालेला आहे, है ना. त्याचा कोणीच विरोधी नाही, एकदम काय ना, सगळं काही एकदम चांगलं झालं. आर्थिक परिस्थिती पण त्याची चांगली झाली, चांगले महाल बनवले त्याने, भरपूर काय केलं, है ना. परिवार त्याचे वाढतात, सर्व काही आहे. आणि मग त्यांनी काय केलं बघा, तेव्हा त्याने व त्याचबरोबर सर्व इस्रायलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले. आणि हेच होतं की जेव्हा लोकांना काय आहे ना, परमेश्वराकडून सर्व आशीर्वाद भेटतात ना, है ना, आत्मिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, जेव्हा सर्व स्थिर आहे, सर्व चांगलं चाललंय, है ना, सर्व भरभराट आहे, बरकत आहे, मग माणूस काय होऊन जातो, परमेश्वराच्या वचनाला विसरून जातो, परमेश्वराच्या वचनाला, नियमशास्त्राला धिक्कार करून टाकतो, सोडून देतो. आणि या लोकांनी हेच केलं. काय म्हणले तेव्हा त्याने म्हणजे राजाने पण, व त्याचबरोबर सर्व इस्रायलांनी, आणि त्याच बघून सर्व इस्रायल लोकांनी पण, सर्व प्रजेने पण काय आहे, परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले, परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले. आणि हाच प्रकार आहे. तुम्हाला सांगतो की काय आहे की आपला भारत देश पण जो आहे, ठीक आहे, हा हजारो वर्षांपूर्वी, हे कोणापासून आलोय आपण, नोहाच्या वंशापासून पुढे आलेलो आहे आपण. नोहाची जी 3 मुलं आहेत, है ना, हाम, शेत, शेम, तर आपण लोक शेम वंशाचे आहेत, ठीक आहे. हे जे भारतीय लोक जे आहेत, है ना, काळ्या केसावाले जे लोक आहेत, हे सगळे शेम वंशाचे लोक. हामाचे म्हणजे सगळे ते जे आफ्रिकेतले काळे लोक आहेत ते आहेत. शेट म्हणजे जे आहे, शेत नाही, सॉरी, जाफेत जे आहे ते सगळे ते गोरे लोक जे आहेत, युरोपचे, अमेरिकेचे, ते लोक आहेत. असं सगळं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की असं नाही होतं की भारतीय लोक म्हणजे अगोदरपासूनच काही मूर्तीपूजक होते, नाही. आपले जे सर्वात पहिले पूर्वज आहेत, शेम जो आहे, तो काय, तो देवाला विश्वास ठेवणार आहे ना, देवाला विश्वास ठेवणार आहे, देवाचं वचन आपल्या मुलांना शिकवणार आहे, प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. आणि पुढे नंतर काय झालेलं आहे, पिढी दर पिढी पुढच्या पिढ्या ज्या आहेत ते देवापासून दूर हटल्या, है ना. आपल्या भारत देशाच्या लोकांना, म्हणजे जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा प्रथम लोक आले, है ना, पहिल्यांदा प्रथम लोक जेव्हा आले, ते लोक, त्यांना एवढं देवाने आशीर्वाद दिला, एवढी सुंदर भूमी दिली, परंतु ते काय झालं, त्यांनी देवाला धन्यवाद द्यायचा तर ते सोडून त्यांनी काय स्वतःचेच देव बनवले, मूर्त्या बनवल्या. हा प्रकार झाला, ठीक आहे. नाही तर पूर्वी काय होतं, पूर्वी यहोवा परमेश्वरालाच सगळे लोक मानत होते, परंतु यांनी हजारो वर्षांपूर्वी हा सगळा घोळ करून टाकला, मूर्तीपूजेकडे सगळे वळाले, आणि आपण आज त्या परिस्थितीत आहोत. अमेरिकेचं पण जर तुम्ही पाहिलं, अमेरिकेची सुरुवात जी आहे, त्या ठाई लोक सगळे देवाच्या वचनात वाढत होते, चर्चला जात होते, है ना, सगळं एकदम सुंदर चाललेलं होतं, सगळे देवाचं वचन पाळत होते, स्त्रिया आपला परिवार पाहत होते, पुरुष लोक मेहनत करत होते, कोणी व्यसन करत नव्हते, एकदम सुंदर चाललेलं होतं, है ना. हे म्हणजे 1600, 1700, 1800 त्या काळाचं मी सांगतो, ठीक आहे. आणि मग नंतर काय आलं, जसं जसं त्यांचं चांगलं व्हायला लागलं, है ना, त्यांचं बरकत व्हायला लागले, स्थिर व्हायला लागले, की आता त्यांच्या इथे म्हणतात ना, एवढे प्रश्नच नाही, काही त्रासच नाही, सगळं एकदम सुखकर आहे जीवन. मग काय झालं, मग ते लोकांनी देवाच्या वचनाला सोडून दिलं, है ना. मग ते लोक नास्तिक व्हायला लागले, मग ते लोक व्यसनांच्या आहारी जायला लागले, मग ते लोक मूर्तीपूजा पण करायला लागले, मग ते लोक काय आहेत ना, नको त्या गोष्टी करायला लागले, है ना, जार कर्म करायला लागले, विचित्र विचित्र प्रकार, लग्न तोडून द्यायला लागले, है ना, घटस्फोट द्यायला लागले, विचित्र सगळं दुष्टपणा त्यांच्या इथे सुरू झाला, है ना. आणि आज ते अशी इतकी भयानक परिस्थिती आहे त्या देशामध्ये की देशाचेच लोक एकमेकांशी लढतील की काय, अशी परिस्थिती आलेली. म्हणजे स्वतःचेच लोक काय शत्रू झालेले, इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे. हे कशामुळे, देवाच्या वचनापासून दूर गेल्यामुळे, ठीक आहे. त्यांचे शत्रू त्यांच्याच देशामध्ये, ठीक आहे, त्यांच्या देशाचे जे नेते आहेत तेच देशाला विकून टाकत आहेत, असं सगळं प्रकार आहे. आणि त्याच्यासाठी लढत चालली आता त्यांच्यामध्ये, है ना. ट्रम्पच्या विरोधी जे पण लोक आहेत ते तसेच देशाला विकून टाकायला चाललेत, चायनाला विकून टाकायचा, रशियाला विकून टाकायचं, की म्हणजे अमेरिका खड्ड्यात गेली पाहिजे आणि बाकीच्या देशांचं भरभराट झाली पाहिजे आणि आम्हाला कमिशन भेटलं पाहिजे, असे सगळं व्यवहार चाललेत. मला सांगायचा उद्देश काय की हा प्रकार असतो, दुष्ट लोकांची ही वृत्ती असते की जेव्हा ते स्थिर होतात, जेव्हा त्यांचं सगळं चांगलं चाललंय, तेव्हा मग ते लोक काय करतात, देवाला विसरून जातात, देवाला
विसरून जातात, देवाच्या नियमशास्त्राला विसरून जातात. आणि आपण ते नाही करायला पाहिजे. कधीही देवाच्या नियमशास्त्राला सोडायचं नाही, देवाच्या वचनाला सोडायचं नाही. आणि या वचनामध्ये तेच म्हटले की तेव्हा त्याने व त्याचबरोबर सर्व इस्रायलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले, है ना. पहिले धिक्कार केला, नंतर काय केलं, विसरून गेले. इथे आपण काय पाहतो, त्यांनी सोडून दिलं, सोडून दिलं. फोरसेक, इंग्लिशमध्ये फोरसेक म्हटलंय. त्यानंतर आणखीन एक वचन पाहूया. इर्मया संदेष्टा त्याचा 9वा अध्याय आणि वचन 13. इर्मया 9वा अध्याय वचन 13. ठीक आहे, मी वाचतो. परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पुढे ठेवलेले माझे धर्मशास्त्र त्यांनी सोडिले. त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत. ठीक आहे. तर इथे पाहतो की परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पुढे ठेवलेले माझे धर्मशास्त्र त्यांनी सोडिले. ठीक आहे. इस्रायल लोकांनी काय केलं की परमेश्वराने जे धर्मशास्त्र त्यांच्या समोर ठेवलं होतं, नियमशास्त्र ठेवलं होतं, ते त्यांनी सोडून दिलं. त्यांनी माझा शब्द ऐकला नाही. ठीक आहे. जे देवाने संदेश पाठवले, सेवक पाठवले, त्यांच्याद्वारे जो त्याचा संदेश सांगितला, तो शब्दही त्यांनी ऐकला नाही. ठीक आहे, तोही ऐकला नाही. म्हणजे त्यांना आता म्हणतं ना, त्यांना तेही म्हणतात ना, असं कारण सांगायला नाही की बाबा आम्हाला देवाचं वचनच माहित नव्हतं. का? कारण देवाने संदेश पण पाठवलेत, है ना, की त्याचा शब्द सांगणारे, त्याची शिकवण देणारे पाठवलेत. परंतु त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत. आणि त्याप्रमाणे काय, ते चालले नाहीत. तर देव हे 3 दोष त्यांना लावतो की प्रथम तर त्यांनी नियमशास्त्राला सोडून दिलं, मग मी नंतर जे संदेश पाठवले, पाळक पाठवले, त्यांना तुम्ही नाकारलं. ठीक आहे. त्यांचा शब्द तुम्ही म्हणजे परमेश्वराचा शब्द नाही ऐकला व त्याप्रमाणे ते चालले नाहीत. आणि त्यांनी कृती पण नाही केली. ऐकला जरी असेल तर एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने सोडून दिला. त्यांनी ते त्याप्रमाणे ते चालले नाहीत. 14 वचनामध्ये काय म्हणले, तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले. ते काय म्हणले, ते कसे चालले, आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले. ते प्रत्येक माणसामध्ये ना, प्रत्येक दुष्ट माणसामध्ये एक वृत्ती आहे, एक त्याचा हट्ट आहे. तो त्याची इच्छा गाजवतो. परमेश्वराची इच्छा काय, तो जाणीव करून त्याची घेण्याची इच्छा नसते. त्याचा हट्ट काय असतो, माझी इच्छा, है ना, माझी इच्छा. माणसाला सदैव वाटतं माझी इच्छा. मानव जो आहे तो स्वतःला देव करू पाहतो, है ना, देव करू पाहतो. त्याला असं वाटतं माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, मी जे म्हणतो ते झालं पाहिजे, है ना, मी जे म्हणतो तेच माझ्या जीवनात झालं पाहिजे. तो परमेश्वराची इच्छा जाणून घेत नाही, परमेश्वराची इच्छा तो ऐकून घेत नाही, परमेश्वराच्या इच्छेनुसार तो चालत नाही. आणि हा दोष देव इस्रायल लोकांना आणि सर्व दुष्ट लोकांना लावतो. तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले. त्यांच्या पूर्वजांनी त्यास शिकवल्याप्रमाणे ते बाल मूर्तीच्या मागे लागले. काय, त्यांच्या पूर्वजांनी जसं सांगितलं की बाल मूर्तीची उपासना करायचं, तर ते बाल मूर्तीची उपासना करायला लागले. आणि भरपूर आहे. जर आपण ते संपूर्ण जर अध्याय पाहिला ना, परमेश्वर त्यांना कशा तीव्रपणे दोष लावतो ते आपण वाचू शकतो. ठीक आहे, मी थोडक्यात वाचतो. यास्तव सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा मी या लोकास कडू दणवा चारीन, त्यास विषाचे पाणी पाजीन, आणि जी राष्ट्रे त्यास व त्यांच्या पूर्वजास माहीत नव्हती त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन. बघा, एका पाठोपाठ एक देव शाप सांगतोय की मी तुम्हाला कशी शिक्षा देणार. त्यास नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन. त्यांना नष्ट करूच तर त्यांच्या मागे तलवार लावणार असं म्हणले. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, विचार करा, मोलाने ऊर बडवणाऱ्या स्त्रियास बोलावून आणा, कुशल स्त्रियास आमंत्रण करा, त्यांनी त्वरा करून आम्हासाठी शोकगीत म्हणावे, म्हणजे आमच्या नेत्रातून अश्रू गळतील, आमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतील. कारण सियोनेतून आक्रंदनाचा शब्द ऐकू येत आहे, आम्हास कसे नागविले आहे, आमची कशी फजिती उडाली आहे, आम्ही देश त्यागिला आहे,
कारण त्यांनी आमची घरे पाडिली आहेत. स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या तोंडचे शब्द तुमचे कान स्वीकारोत. तुम्ही आपल्या कन्यास विलापगीत शिकवा, एकमेकीस शोकगीत शिकवा, कारण रस्त्यातील मुले व चौकातील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यातून आत शिरला आहे. त्याने आमच्या वाड्यात प्रवेश केला आहे. शेतात खत पडते, कापणाऱ्याच्या मागे पेंडी गळून पडते, कोणी उचलीत नाही. तशी माणसांची प्रेते पडतील असे परमेश्वर म्हणतो. हे सांग. किती भयंकर वचन आहे. किती भयंकर दंड देवाने सांगितले की जे लोक माझं नियमशास्त्र विसरतात, जे लोक माझं नियमशास्त्र ऐकत नाही, जे लोक माझं नियमशास्त्र पाळत नाही, परमेश्वर त्यांना एवढं तीव्र शिक्षा देण्याविषयी म्हणतो. इतकं तीव्र शिक्षा. आज जर विचार करा, मी जर हे असं कोणाच्या घरी जाऊन म्हटलं की तुम्ही बायबल वाचत नाही ना, तुमच्याबरोबर असं होणार. जर असं म्हटलं, लोक मला धक्का मारून घरातून बाहेर काढतात. विचार करा या संदेशांनी कसं म्हणतात न घाबरता फक्त परमेश्वराचं भय धरून यांनी हे शिकवण दिली. इरमायाला खूप त्रास दिला लोकांनी, खूप त्रास दिला, खूप छळलं त्याला. बापरे, खड्ड्यात फेकून दिलं त्याला. खड्ड्यात एक खड्डा खणला होता, खड्ड्यामध्ये फेकून दिलं त्याला. विचित्र. मारायला प्रयत्न करत होते. ठीक आहे, परंतु हे सत्य आहे आणि या सत्याला आपण नाकारून नाही चालू शकत. आणि काही लोकांची ना एक अशी चुकीची धारणा आहे. काय चुकीची धारणा असते म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक मनुष्याला असं वाटतं ना की मी जेवढे वर्ष जगलोय ना, त्या जीवन कालामध्ये जे मी चांगले दिवस पाहिलेत ना, त्याला असं वाटतं की मी हे चांगले दिवस नेहमी पाहणार. काय, मी हे चांगले दिवस नेहमी पाहणार. आणि ही सैतानाची खूप मोठी चाल आहे. सैतानाचं खूप मोठं एक लबाडी आहे, एक खोटेपण आहे ना, की लोकांना असं वाटतं म्हणजे त्याच्यामुळे ते काय होतात, गर्विष्ठ होतात. त्यांना वाटतं की आमचं कधी वाईट होणारच नाही, आमचं सगळं चांगलंच होणार. अरे आम्हाला काय प्रॉब्लेम होणार, आम्ही गव्हर्नमेंट जॉब वाले, आमचा मस्त बिझनेस चालू आहे, आमचं मस्त काय आहे ना, परिवार, आमची मुलं आमची चांगली शिकतायत है ना, आमचं सगळ्या माझ्या मुलींची लग्न झाली, सगळं झालं, एकदम काहीच वाईट होणार नाही. ही एक वृत्ती काय ना लोकांच्या मनामध्ये असते. परंतु जेव्हा परमेश्वर पाहिल, ही कितीतरी वर्ष परमेश्वर त्या लोकांना काय आहे ना वचन वाचायला समय देतोय, संदेश ते पाठवतोय, पाळक पाठवतोय, तरी पण हे लोक ऐकत नाही आणि पाळत नाही. तर परमेश्वराचा एक समय येतो की परमेश्वर कोणीही व्यक्ती असो त्याचे दिवस परमेश्वर वाईट करण्यास समर्थ आहे, त्याचा नाश करण्यास समर्थ आहे. ठीक आहे. आणि बघा, परमेश्वराची कृपा जर झाली तर त्या नाशामधून पण परमेश्वर त्याचे लोक काय बाहेर आणू शकतो. ठीक आहे, त्यांचा निवड करू शकतो, त्यांचा उद्धार करू शकतो, त्यांचा बचाव करू शकतो, त्यांना पश्चाताप करण्यास सहाय्य करू शकतो. परंतु जे लोक बदलतच नाही त्यांचा तर मग नाश होणारच आहे, ते तर नक्की आहे. त्यांचा तर नाश नरकात पण होणार आहे आणि या युगामध्ये पण होणार आहे. आणि त्यामुळे काय की आपण त्या दुष्टांसारखं व्हायचं नाही की जे लोक परमेश्वराचं वचन सोडून देतात. आणखीन एक वचन पाहूया आपण, यशाया त्याचा 30 अध्याय. ठीक आहे, यशाया त्याचा 30 अध्याय वचन 9. कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत, ज्यांना परमेश्वराचे धर्मशास्त्र ऐकाव्यास नको अशी ही मुले आहेत. ठीक आहे, बघा इथे परमेश्वर म्हणजे दुष्ट लोकांचं वर्णन करण्यासाठी परमेश्वराने त्यांना एक उपमा वापरले त्याच्यासाठी. ठीक, म्हणजे काय, मुले, काय मुले है ना. आणि मुले प्रत्येकाला आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये कोणतरी एक मूल आहे. आणि जे आई वडील आहेत आणि आजी आजोबा आहेत त्यांना प्रत्येकाला कोणतरी असं एक नातू, कोणतरी एक मुलगा मुलगी, कोणतरी असं एक माहिती असतं की जो कधीच ऐकत नाही. आणि कोणालाही काय आहे ना तशी मुले आवडत नसतात, जरी किती पण प्रिय असले, काय पण असले, किती पण आपल्याला त्यांच्यावरती प्रेम असले, पण म्हणतात ना एक राग असतो त्या मुलांवरती की बाबा हा असं का वागतो है ना, हा आमचं ऐकत कशाला नाही है ना, आपला जीव तुटतोय, आपल्या मनाला मनस्ताप होतोय
है ना. सगळे जगाचे लोक येऊन त्याची कंप्लेंट आपल्याकडे करतात, है ना. आपल्या नावाची निंदा त्या मुलाच्या द्वारे किंवा मुलीच्या द्वारे कोणाच्या पण द्वारे होते. आणि आपल्याला काय वाटतं, अरे कसा आहे रे हा पोरगा, ऐकत नाही, है ना. आपल्याला राग येतो, है ना. आपण त्याला शिक्षा पण करतो, है ना. आणि मग काय म्हटलेलं आहे की हे बंडखोर लोक आहेत. दुष्टांचं वर्णन काय, हे बंडखोर लोक आहेत. जशी काही मुलं बंडखोर असतात की ते ऐकतच नाही, टीचरचं ऐकत नाही, आई वडिलांचं ऐकत नाही, आजीचं ऐकत नाही, शेजाऱ्यांचं ऐकत नाही, है ना. पोलीसमध्ये पण चुकून पोलीसच्या पण हातात गेलं तर पोलीसचं पण ऐकत नाही. त्यांचा स्वभावच बंडखोर असतो. आणि देव म्हणतो की हे लोक जे आहेत ना हे बंडखोर झालेत. यांची वृत्ती काय, बंडखोर, ऐकायचंच नाही. किती पण सांगितलं, प्रेमाने सांगू दे तर ऐकत नाही, कडक सांगितलं तर ऐकत नाही, फटके मारले तरी ऐकत नाही. हे तसले लोक झालेले आहेत, है ना. तसले लोक झालेले. तर काय म्हणले, हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत. काय म्हणले, लबाड मुले, खोटं बोलणारी मुले. बाहेरून काय आहे ना, किती गोड आहे मी, है ना, किती चांगला आहे मी, है ना, मला किती चांगले मार्क भेटतात, असं बाहेरून दाखवतो. परंतु मागे म्हणजे आई वडिलांना खोटं बोलत असतो, आजी आजोबांना खोटं बोलत असतो, टीचर्सला खोटं बोलत असतो, है ना. ही अशी मुलं आहेत, दुष्ट लोक काय आहेत, अशी मुलं आहेत, है ना. आपल्याला अशी मुलं नाही व्हायचे. कुठल्या पण समंजस व्यक्तीला असं नाही वाटणार की आपण त्या मुलांसारखं व्हावं, ठीक आहे. मग देवाबरोबर वागताना आपण बंडखोर मुलांसारखं कशाला वागावं, है ना. आणि दुष्ट लोक अशी बंडखोर मुलांसारखे वागतात. कारण शेवटी प्रत्येक मनुष्य जो आहे तो देवाच्या प्रतिरूपामध्ये देवाने निर्माण केलेला होता. म्हणजे विश्वासणारे असो किंवा अविश्वासणारे असो, निर्माणकर्ता म्हणून तरी ती देवाची लेकरच होतात. परंतु सुवार्तेच्या द्वारे ते देवाची लेकरं नाहीत, ते सैतानाची लेकरं आहेत, ठीक आहे. परंतु निर्माणकर्ता म्हणून तरी ते लोक देवाची लेकरच आहेत. परंतु त्यामुळे काय आहे की त्यामुळे परमेश्वर म्हणतो की हे बंडखोर झालेत, है ना. ही लबाड मुले आहेत, लबाड मुले, है ना. आणि खूपशा तरुणांना ही सवय असते, है ना. खूपशा तरुणांना ही एक सवय असते. ते कशाचं चिन्ह आहे, ते काय म्हणतो ना, बुद्धी नसल्याचं एक चिन्ह आहे की त्यांना खोटं बोलायला आवडतं, है ना. खोटं ते लपवतात, खोटं बोलतात, ठीक आहे. अशा प्रकारे ही लबाड मुले आहेत, ज्यांना परमेश्वराचे धर्मशास्त्र ऐकाव्यास नको अशी ही मुले आहेत, ठीक आहे. बघा आता परमेश्वराच्या धर्मशास्त्रामध्ये, नियमशास्त्रामध्ये भरपूर काय सांगितले, हे करू नको, ते करू नको, हे कर, ते करू नको. आणि आई वडील पण आपल्या मुलांना, नातवंडांना हेच बोलतात, है ना. सांगतात की हे नको करू, हे कर, हे नको करू, हे कर, हे सांगतात. आणि त्या मुलांना जसं ना आवडत नसते, है ना, बंडखोर मुलांना आवडत नसते, सारखं सारखं त्यांना कोणतरी बोलते, हे कर, ते कर, हे नको करू, ते नको करू, हे त्यांना आवडत नाही, ते चिडतात, है ना, ते भांडतात, विरोध करतात. आणि तसेच दुष्ट लोक ही आहेत ना, ही तसेच ती बंडखोर खोटं बोलणारी मुले आहेत की ज्यांना देवाचं वचन ऐकवत नाही. त्यांना तुम्ही देवाचं वचन तितकं सांगाल ना, तेवढे ते अधिक चिडतात, ठीक आहे, अधिक चिडतात, त्यांना राग येतो. त्यांना असं वाटतं की तुमच्या काय म्हणतात ना, तुमच्या उपस्थितीतून त्यांनी निघून जावं, असं त्यांना वाटतं, है ना. कितीतरी जे बंडखोर मुलं असतात त्यांना असं वाटत असतं कधी मी मला जॉब लागतो आणि कधी मी माझ्या आजी आजोबा आणि या आई वडिलांना सोडून स्वतःचं घर घेऊन राहतो शांतपणे, मग मी तिथे मला जे मनमर्जी मला जे करायचं ते मी करेन. ही बंडखोर वृत्ती आहे ना, बंडखोर वृत्ती. म्हणजे ते अधीन नाही राहत, अधीनता नाही त्यांच्यामध्ये, ठीक आहे. ते आई वडिलांच्या अधीन राहत नाही, वडीलधाऱ्या लोकांच्या अधीन राहत नाही, पालकांच्या अधीन राहत नाहीत. ते सर्व समाजाचे सर्व अधिकाऱ्यांना ते काय नाकारतात, ठीक आहे. आणि ही दुष्ट लोकांची प्रवृत्ती. आणि हे का होतं असं, कारण प्रथम त्यांनी देवाच्या वचनालाच नाकारलेलं आहे. ते वचनाच्याच अधीन नाहीयेत, प्रभूच्याच अधीन नाहीयेत, कृपेच्याच अधीन नाहीयेत, ठीक आहे. मग काय म्हणले, कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत, ज्यांना परमेश्वराचे धर्मशास्त्र ऐकाव्यास नको अशी ही मुले आहेत, है ना. धर्मशास्त्र ऐकायचं नाहीये अशी ही मुले आहेत. आणि खरोखर त्यावरून आपण दुष्टांची ओळख समजू शकतो, ठीक आहे, की त्यांना ते ऐकायला आवडत नाही. त्यानंतर आणखीन एक आपण वचन पाहूया, इर्मया त्याचा 6वा अध्याय
इर्मया त्याचं 6वा अध्याय वचन 19. अगे पृथ्वी ऐक, पहा मी या लोकांच्या कल्पनांचे फळ अर्थात विपत्ती त्याचवर आणीन, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे. ठीक आहे. तर इथे आपण पुन्हा पाहतो की हे जे लोक आहेत ते देवाच्या वचनांना काय ऐकत नाहीत. ठीक आहे. आता बघा परमेश्वर म्हणतो अगे पृथ्वी ऐक. पृथ्वी म्हणजे पृथ्वीवर राहणारे लोक. ठीक आहे. परमेश्वर काय पृथ्वी म्हणजे मातीशी नाही बोलत आहे. पृथ्वी म्हणजे पृथ्वीचे लोक जे आहेत. ठीक आहे. अगे पृथ्वी ऐक, पहा मी या लोकांच्या कल्पनांचे फळ, या लोकांच्या कल्पनांचे फळ म्हणजे या म्हणजे हे जे लोक होते हे यांच्या कल्पनांमध्ये यांच्या मनामध्ये यांना एक भीती होती, त्यांना एक धास्ती होती की त्यांचं काहीतरी वाईट होणार आहे, त्यांचं आता वाईट होणार आहे, शत्रू येणार, आमचं सगळं है ना लूट होणार. तसंच आज पण आहे ना, आज पण आपल्या भारतामध्ये पण एक कुठेतरी एक कल्पनांमध्ये एक भीती आहे की बाबा काय होणार है ना, मंदी येत आहे, लोकांचे जॉब जाते, एक कल्पनांची एक भीती आहे त्यांच्यामध्ये है ना. मग काय म्हणले, मी या लोकांच्या कल्पनांचे फळ अर्थात विपत्ती म्हणजे काय, त्यांचं कल्पनांचं फळ काय, विपत्ती जी आहे ना, की विपत्ती येईल आमच्यावरती, ही जी भीती आहे त्यांच्यामध्ये, तो परमेश्वर म्हणतो विपत्ती त्यांच्यावर आणीन, त्यांच्यावरती विपत्ती आणीन मी. का म्हणजे का आणीन म्हटले, माझ्या नियमशास्त्राचं नाही, कुठे गेलं, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, देवाची वचने ऐकली नाहीत, म्हणून परमेश्वर म्हणतो यांच्या मनामध्ये ज्या गोष्टीची भीती आहे ना तेच मी त्यांच्यावरती आणेन. विचार करा, म्हणजे जे लोक ज्या गोष्टीची भीती त्यांच्या मनामध्ये, ठीक आहे, बघा परमेश्वराची भीती नाहीये, परमेश्वराच्या वचनाची भीती नाहीये, परमेश्वराच्या नियमांची आणि दंडाची भीती नाही, त्यांना काय आहे, फक्त विपत्तीची भीती, अरे है ना आपलं जॉब जाईल, हे जाईल, सांसारिक गोष्टींच्या भीती आहेत, अपवित्र भीती आहे, पण पवित्र भय नाहीच आहे है ना. अपवित्र भीती, अपवित्र भय काय, संसाराचं भय, सैतानाचं भय है ना, दुःखांचं भय, परंतु पवित्र भय काय, पवित्र भय आहे परमेश्वराविषयीचं भय, परमेश्वराच्या वचनाचं भय है ना. आणि मग त्यांना पवित्र भयच नाहीये. काय म्हटले, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केलाय, त्यांनी माझ्या नियमशास्त्राचा धिक्कार केलाय, सोडून दिलेत. तर ते आपण पाहतो की दुष्टांचं हे वर्णन आहे की दुष्ट लोक काय आहेत, हे देवाचा नियम ऐकत नाही, परंतु ते भीती सांसारिक गोष्टींची धरतात. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. त्यानंतर आपण आणखीन एक वचन पाहूया, स्तोत्रसंहिता 78. स्तोत्रसंहिता 78 वचन 10 पाहूया. त्यांनी देवाचा करार पाळला नाही, त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालावयास ते कबूल नव्हते. ठीक आहे, तर इथे आपण काय पाहतो की त्यांनी देवाचा करार पाळला नाही. ठीक आहे, आणि त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालाव्यास ते कबूल नव्हते. ठीक आहे, तर दुष्टांची प्रवृत्ती ही ते काय आहे की ते देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चालावयास कबूल नसतात, ते चालत नाही त्याच्यानुसार है ना, त्याची तयारी नसते. म्हणजे इथे दिसते आपल्याला की हे लोक एखादे नियमशास्त्र वाचत पण असतील, परंतु ते पाळावयास ते कबूल नाहीत, नुसते वाचतात, पास्टरने सांगितलं म्हणून वाचतात, आई वडिलांनी सांगितलं म्हणून वाचतात, नवरा माझा ख्रिस्ती आहे म्हणून वाचतात, असं करून काय लोक नुसते वाचतात, परंतु त्याच्यानुसार चालावयास आहे ना ते कबूल नसतात, इच्छा नसते. कबुली पाहिजे ना, हो जे मी वाचलं ते मी पाळीन, पण त्यावर विश्वास ठेवीन, देवावर प्रेम करीन, तर नाही, त्यांनी देवाचा करार पाळला नाही, त्याच्या नियमशास्त्राप्रमाणे चालाव्यास ते कबूल नव्हते, कबूल नव्हते. आणि ही दुष्टाची प्रवृत्ती आहे की ते देवाचा करार पाळत नाही, करार मोडतात ना, करार मोडतात. कारण करार पाळण्यासाठी विश्वासयोग्यता पाहिजे ना, विश्वासू मन पाहिजे ना. जो विश्वासघातकी असेल तो कधी करार पाळेल का, नाही, त्याचा स्वभाव आहे विश्वासघात करायचा.
आणि दुष्ट लोक जे आहेत ते देवाबरोबर विश्वासघात करतात, की ते देवाला म्हणतात हो आम्ही पाळू, परंतु ते पाळत नाहीत, ते कबूल होत नाहीत. मनामध्ये त्यांनी नाकार केलेला असते, फक्त तोंडाने कबूल करतात हो आम्ही पाळू म्हणून, पण ते पाळत नाही ते. मग काय करतात ते? नाकार करतात देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे चालण्यास. त्यानंतर आणखीन एक वचन पाहूया, यशाया त्याचा 5वा अध्याय. यशाया त्याचा 5वा अध्याय वचन 24. यशाया त्याचा 5वा अध्याय वचन 24. यास्तव अग्नीची ज्वाला धसकट खाऊन टाकते व वाळलेल्या गवताचे अग्नीत भस्म होऊन जाते, तसे त्यांचे मूळ कुजलेल्या पदार्थासारखे होईल. त्यांचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल, कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे धर्मशास्त्र तुच्छ लेखिले आहे, इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे वचन अवहेरले आहे. ठीक आहे. तर इथे आपण पुन्हा पाहतो की त्यांनी तुच्छ लेखलेला आहे. ठीक आहे. यांनी इथे जो तुच्छ शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे धर्मशास्त्र तुच्छ लेखिले आहे. इंग्लिश मध्ये म्हटले दे हॅव कास्ट अवे द लॉ ऑफ द लॉर्ड. ठीक आहे. त्यांनी काय म्हणले, इंग्लिश मध्ये असं म्हटलं, इंग्लिश मध्ये चांगलं वर्णन आहे की त्यांनी परमेश्वराचं नियमशास्त्र जे आहे ते फेकून दिलेले. ठीक आहे. कास्ट अवे म्हणजे दूर सारून टाकले है ना. ह्यांनी इथे तुच्छ लेखलेले असं म्हटलेले. ठीक आहे. परंतु मुळामध्ये जे आहे इंग्लिश मध्ये ते योग्य आहे की त्यांनी ते कास्ट अवे, की त्यांनी ते दूर सारून टाकले किंवा दूर त्यांनी फेकून दिलेले, अशा प्रकारे कास्ट अवे है ना, काढून टाकलेले स्वतःच्या जीवनातून. ठीक आहे. अशा प्रकारे, कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे धर्मशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे वचन अवहेरले आहे. ठीक आहे. आणि दुष्टांची प्रवृत्ती. ठीक आहे. दुष्टांची प्रवृत्ती तुम्हाला सांगतो, म्हणजे मी आता हे वाचतो तेव्हा मला आठवतंय की काढून टाकणं, देवाचं वचन काढून टाकणं. तुम्हाला सांगतो, म्हणजे हे उदाहरण आहे समजण्यासाठी. तुम्हाला सांगतो एकेकाळी आहे ना, म्हणजे मी ख्रिस्ती राज्यांचं उदाहरण यासाठी देतो की तुम्हाला समजावं की दुष्ट लोकांची प्रवृत्ती कशी असते. एका काळामध्ये अमेरिकेमध्ये, ठीक आहे, म्हणजे जेव्हा लोक ख्रिस्ती होते, आणि एके काळामध्ये अमेरिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये प्रार्थना होणार. प्रत्येक शाळेमध्ये पूर्वी प्रार्थना होणार. प्रत्येक शाळेमध्ये बायबल विषयी शिकवलं जाणार. प्रत्येक शाळेमध्ये काय आहे, प्रत्येक मुलाला मोकळीक असायची आपल्या मित्रांना येशूविषयी सांगण्याची. ठीक आहे. हे असं सगळं होतं. पूर्वी अमेरिकेच्या प्रत्येक हॉटेलमध्ये जिथे आपण झोपतो त्याच्या बाजूला ड्रॉवर असते, ते प्रत्येक ड्रॉवर मध्ये एक नवा करार किंवा बायबलची कॉपी असणार. असं एकेकाळी होतं. ठीक आहे. आता काय चाललंय माहितीये का, आता गेल्या 20-30 वर्षामध्ये का त्याच्यापेक्षाही अगोदरपासून असे देवाचा द्वेष करणारे लोक है ना, देवाचा द्वेष करणारे लोक, दुष्ट लोक जे आहेत ना, त्यांनी हे एक एक करून सगळं काढून टाकले. त्यांनी शाळेमधून प्रार्थना बंद करायला लावल्या. शाळेमध्ये बायबलचा उल्लेख नाही करायचा, देवाचा उल्लेख नाही करायचा. शाळेमध्ये काय ना, कुठलं म्हणतात ना, ख्रिस्ती मुलाने आपल्या मित्रांना येशूविषयी सांगायचं नाही. ठीक आहे. आणि मग काय झालेलं, त्याच्यामुळे शाळा कॉलेजेसमध्ये आता सगळं विचित्र, सगळं दुष्ट गोष्टी पुढे आलेल्या आहेत है ना. मुलं ड्रग्सच्या आहारी चाललेत, मुलं जार कर्माच्या आहारी चाललेत, असं सगळं व्हायला लागले है ना. नास्तिक शिकवण शिकायला लागलेले आहेत है ना, आणि विचित्र प्रकार होते. आणि काय आहे, आणि असं भयंकर बऱ्याच गोष्टी चालू आहेत. सांगायचा उद्देश काय, आणि म्हणजे आता ते हॉटेलमधून पण ते सगळे बायबल वगैरे त्यांनी काढून टाकलेले आहेत. म्हणजे अतिशय काय आहे ना, द्वेष दिसून येतो दुष्ट लोकांमध्ये, की ते काढू पाहतात है ना, देवाचं वचन काढून टाकू पाहतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे.
ते तर इतक्या 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 लेवल पर्यंत जाऊ लागलेत की ते लोक त्यांचं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये देव हा उल्लेख आहे की आमचा विश्वास देवावर आहे, इन गॉड वी ट्रस्ट असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर ते लोक ते पण काढू इच्छू पाहतात की संविधानातून ते ते काढून टाकायचं, देवाचा उल्लेख पण नाही पाहिजे. किती म्हणजे दुष्ट लोक आहेत बघा. म्हणजे ज्या बायबलला वाचून ज्या लोकांनी तो देश स्वतंत्र केला आणि घडवला है ना, एवढा मोठा विस्तार त्याचा झाला है ना, आणि देवाचा आशीर्वाद ज्या देशावरती एवढा भेटला त्यांना, तोच देश आता काय बोलतोय, त्याच देशातले दुष्ट लोक काय बोलतात, नाही नाही काढून टाकायचं, देवाचा उल्लेख पण कुठे आला नाही पाहिजे है ना. असं विचित्र इतकं दुष्टपणा. आपल्या पण म्हणजे आपल्या भारताच्या पण संविधान बघा, आणि आपल्या इथे पण कुठला मंत्री जर निवडून येतो तर तेव्हा तो शपथ बोलतो. काय म्हणतो तो, परमेश्वर हे शब्द बोलतो तो, त्याला शपथ बोलताना ते म्हणावं लागतं, मी परमेश्वराची शपथ घेऊन हे बोलतो, असं करून त्याला बोलावं लागतं. ठीक आहे, ते कुठल्या दुसऱ्याचं नाव नाही घेत, परमेश्वर गॉड है ना, परमेश्वर. ते मी गणपतीची शपथ घेतो, याची शपथ घेतो, त्याची, असं काय नसतं, परमेश्वर. आणि असं चाललंय की म्हणजे हे सगळं काढून टाकायचं है ना, हे सगळं काढून टाकायचं अशी त्यांची वृत्ती आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय की ज्यांनी संविधान बनवला, ठीक आहे, ज्यांनी संविधान बनवला, ज्यांनी या शपथ वगैरे लिहिणं प्रकार हे सगळं बनवलं है ना, आंबेडकरांनी पण लिहिलंय आपल्या भारतामध्ये, त्यांना पण माहिती आहे हे ते परमेश्वर पाहिजे या डॉक्युमेंटमध्ये, या पत्रामध्ये परमेश्वर शब्द पाहिजे. लोकांनी शपथ घेताना परमेश्वराकडे शपथ घेऊन त्यांनी आपलं कारभाराची सुरुवात केली पाहिजे. बघा, भले भले आंबेडकर परमेश्वर मानत नव्हते का काय होतं, जरी त्यांनी बायबल वाचलं होतं पण ते मानत नव्हते. शेवटी ते बुद्धाच्या मार्गावरती निघून गेले होते. परंतु सांगायचा उद्देश काय की त्यांना पण माहिती आहे की बाबा परमेश्वर हा उल्लेख पाहिजे. ठीक आहे, त्यांनी म्हणजे ते असं नाही म्हटलं की मी तर बुद्धाला मानतो, मी परमेश्वराला मानतच नाही, परमेश्वर आहे असं मी मानतच नाही, तर कशाला टाकायचं. त्यांनी पण टाकलं त्याच्यामध्ये, त्यांनी पण लिहिलं की नाही बाबा परमेश्वर पाहिजे. सांगायचा उद्देश काय की की हे लोक इतके दुष्ट आहेत, इतके दुष्ट आहेत की ते सगळ्यातून परमेश्वराचा उल्लेख त्यांना काढून टाकायचा है ना, परिवारातून परमेश्वराचा उल्लेख काढून टाकायचा आहे. भरपूर विचित्र है ना. त्यानंतर तर त्यांनी काय केले, कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे धर्मशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे वचन अवहेरले आहे है ना. त्यांनी परमेश्वराचे धर्मशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे वचन अवहेरले आहे. आणि बघा, जगाचे लोक आहेत ना, ख्रिस्ती लोकांवरती नेहमी एक आरोप लावतात. काय आरोप लावतात ना, ते हे आरोप लावतात की तुम्ही तुमची शिकवण जी आहे ना ती लोकांना कशाला जबरदस्ती सांगता. ही असा आरोप लावतात की तुम्ही तुमची शिकवण कशाला दुसऱ्यांना सांगता, नका सांगू है ना, जबरदस्ती का सांगता, कशाला तरुण मुलांना किंवा लहान मुलांना तुम्ही देवाचं वचन सांगता, नका सांगू त्यांना. त्यांना असं वाटतं आपण जबरदस्ती करतो. अहो पण तुमचं सगळं जग मिळून, तुमचे जगाचे पिक्चर, तुमचे जगाचे काय आहेत ना, तुमचे जगाचे न्यूज आणि जगाचे सगळं जे शिकवण आहे ते तर तुम्ही जबरदस्ती देता ना आमच्या मुलांना. कधी पण टीव्ही सुरू केलं की तुमचं कुठलं पण असं असतं का की जे बघण्यासारखं असेल, नाही, तुमचं सगळं अनितीने भरलेलं असतं आणि ते तुम्ही जबरदस्ती देता ना. त्याच्यामध्ये आमचे आई वडीलच मूर्ख असतात की जे आम्हाला तसल्या गोष्टी बघू देतात. तुम्ही पण जबरदस्तीच करता ना, तुम्ही आम्हाला या गोष्टी, हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे शिका, हे बघा हे शिका, हे असं चाललंय ना, जग हेच शिकवत आहे ना सगळ्या. म्हणजे बघा आज काय झालंय की जे जसं बायबलमध्ये म्हटले की असा एक वेळ येईल की जेव्हा लोक दुष्टपणाला चांगलं म्हणतील आणि चांगुलपणाला दुष्टपणा म्हणतील. ही तशी वेळ आली आहे. आज आपण चांगलं शिकवतो ना, लोकांना ते नको हवं असते, बाकी तिथे नागडं उघडं काय असेल ना ते सगळं सहन करतील ते. समजलं ना, हा प्रकार चालू आहे. आपण देवाच्या वचनानुसार पवित्र भय, आई वडिलांचं मान राखायचं, त्यांच्या आज्ञा पाळायच्या है ना, लग्न जे आहे ते पवित्रपणे पाळायचं
है ना, नवऱ्यावर प्रीती करायची, पत्नीवर प्रीती करायची, लेकरांना सांभाळायचं, व्यसन नाही करायचं, हे जे चांगल्या गोष्टी शिकवतो हे यांना नकोय. परंतु पिक्चर मध्ये त्या हिरोने मस्त सिगरेट ओढल्या, दारू पिली, है ना, बायका फिरवल्या, ते सगळं चालतं यांना. समजलं का? समजते? सहन त्याला करतायत, है ना. हे जे लोक आपल्याला विरोध करतात, ख्रिस्ती लोकांना विरोध करतात की तुम्ही कशाला शिकवून देतात, ते लोक जातात का बोलायला सलमान खानला आणि शाहरुख खानला, हे कशाला तुम्ही दाखवता आमची मुलं बिघडवता? बोलतं कोणी? नाही बोलत. मस्त फिरतात, त्यांची गाणी ऐकतात, त्याच्या गाण्यावरती नाचतात आपली पोरं. असला प्रकार चालू आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय की की काय आहे, दुष्ट लोकांची प्रवृत्ती असते की देवाचं वचनला फेकून द्यायचं, काढून टाकायचं, अवेअर करायचं, सोडून द्यायचं. ठीक आहे, तर ही त्यांची वृत्ती आहे. कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराचे धर्मशास्त्र तुच्छ लेखले आहे, इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे वचन अवहेरिले आहे. काय केले? अवहेरिले, त्याचा अवहेर केलाय, धिक्कार केलेला आहे. त्यानंतर आपण एक वचन पाहूया, गलती कराराचं पत्र, नवीन करारामध्ये गलती करार पत्र, त्याचा 5वा अध्याय. गलती करार पत्र, त्याचा 5वा अध्याय, वचन 13. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले, तरी या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. ठीक आहे. आता इथे बघा काय म्हटले, बंधुजनो, तुम्ही स्वतंत्रतेकरिता पाचारण, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले. कोणी पाचारण केले? देवाने पाचारण केले. देवाने कोणाला पाचारण केले? तुम्हाला, म्हणजे जी मंडळी आहे, विश्वासणारे आहेत, निवडलेले लोक आहेत, त्यांना देवाने पाचारण केले की या तुम्ही. कशासाठी पाचारण केले? स्वतंत्रतेकरिता. आता ही कसली स्वतंत्रता आहे? है ना, ब्रिटिशांपासून स्वतंत्रता आहे का, मोदीपासून स्वतंत्रता आहे का, उद्धव ठाकरेपासून स्वतंत्रता आहे? ही स्वतंत्रता आहे ती पापापासून स्वतंत्रता आहे. पापापासून आपल्याला मुक्त व्हायचं, अनितीपासून आपल्याला मुक्त व्हायचं. आणि परमेश्वराने त्यासाठी आपल्याला पाचारण केले की तुम्ही या, मी तुम्हाला स्वतंत्रता देतो, मी तुम्हाला पापापासून मुक्ती देतो, मी तुम्हाला स्वतंत्र करतो. आता बघा, इथे जरी आपण हा मराठीचा स्वतंत्र शब्द वापरलाय ना, पण हा खूप खराब शब्द आहे माझ्या मते. स्वतंत्र, आपण स्वतंत्र नाहीये, आपण देवतंत्र आहोत. आपल्याला देवाने स्वतंत्र होण्यासाठी नाही बोलवलंय, देवाने आपल्याला देवतंत्र होण्यासाठी वापरले. म्हणजे देव जसं म्हणेल तसं चालण्यासाठी आपल्याला बोलवलं. देवाने आपल्याला मोकळीकतेसाठी बोलवले. कारण इंग्लिशमध्ये सेल्फ फ्रीडम असं नाही म्हणले, है ना. स्वतंत्र म्हणजे काय झालं असतं? सेल्फ फ्रीडम. स्व म्हणजे स्वतः, है ना. आपण स्वतः नाही स्वतःला चालवत, आपण देवतंत्र. तंत्र म्हणजे काय? एक डिव्हाइस, है ना, की आम्हाला देव चालवतो. जसं देव आम्हाला चालवेल, जसा आत्मा आम्हाला चालवेल, पवित्र आत्मा आम्हाला चालवेल, तसं आम्ही चालू. त्याच्यासाठी देवाने आपल्याला पाचारण केलेलं आहे, स्वतंत्र होण्यासाठी नाही, मुक्त होण्या. जरी त्यांनी ते शब्द वापरले लोकांना समजण्यासाठी म्हणून, परंतु त्याचा मुख्य अर्थ काय है ना, की इंग्लिशमध्ये त्यांनी शब्द वापरला लिबर्टी, लिबर्टीसाठी बोलवले, है ना. आता ही लिबर्टी म्हणजे काय है ना, ही स्वतंत्र म्हणजे काय आहे की स्वतःच्या वासनांनुसार कसं पण जगावं यासाठी नाही, की हा आता ब्रिटिशांपासून आम्ही स्वतंत्र झालोय तर आता आम्ही जार कर्म करायला मोकळे आहोत, हा, किंवा आम्ही समलैंगिकता करायला मोकळे आहोत, असंच नाहीये. आपण स्वतंत्र देवाने केलंय, किंवा आपल्याला देवतंत्र देवाने केलंय. देवाने आपल्याला मोकळीकता दिलेली आहे, है ना, मुक्ती दिलेली आहे. ती कशापासून दिली? पापापासून दिली. आणि कशासाठी दिली? तर आपण आता पुढील आयुष्य जे आहे ते देवाच्या नियमानुसार चालावं, विश्वासाने चालावं, देवावरील प्रेमाने चालावं. काय म्हणले? तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका.
है ना. काही लोकांना अशी गैरसमज असते, हा आता आम्ही स्वतंत्र झालो, आता आम्ही काही पण करू शकतो. नाही, तो म्हणतो या स्वतंत्रतेने, त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका. म्हणजे देहाच्या ज्या पापी वासना आहेत त्यांना त्यांना म्हणतात ना, त्यांना वाव देऊ नका. त्यांना म्हणतात ना, म्हणतात त्यांना अवसर देऊ नका. की नाहीतर मनाला वाटेल, हा आता मी स्वतंत्र आहे, मी मोकळा झालोय, आता मी काही पण करेन. आपण त्या आपल्याला काही पण करण्यासाठी मोकळीकता नाही भेटली. ठीक आहे. काय म्हणले, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. काय म्हणले, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. आता आपल्याला स्वतंत्र, जे स्वतंत्र आहे किंवा आपण देवतंत्र म्हणूया, आपण देवतंत्र आहोत, आपण स्वतंत्र पण देवतंत्र आहोत. ठीक आहे. तर की म्हणजे देव आम्हाला चालवतो. ठीक आहे. तर देव आम्हाला कशासाठी काय करायला चालवत आहे म्हटले, तर प्रीतीने एकमेकांचे दास होण्यासाठी. प्रीतीने एकमेकांचे दास होण्यासाठी. एकमेकांचे दास म्हणजे एकमेकांची सेवा करायची. एकमेकांची सेवा कशी करणार, प्रेमाने करणार, आदराने करणार, नम्रतेने करणार. एकमेकांचे दास व्हायचे आपल्याला प्रीतीने. आणि मग ते त्याच्याविषयी पुढे काय म्हटले बघूया, कसं दास व्हायचंय. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. ठीक आहे. आता यांनी याच्यात काय म्हणले, हे एकच वचन, जे नियमशास्त्रामध्ये एकच हे जे वचन आहे, ते जर तुम्हाला पाळता आलं ना, तर तुम्ही संपूर्ण नियमशास्त्र पाळू शकता. तर ते काय आहे, एकच नियम, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. है ना. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. जर तुम्ही हे वचन पाळलं तर अवघे नियमशास्त्र, अवघे म्हणजे संपूर्ण, अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. पूर्णपणे तुम्ही पाळू शकाल जर तुम्ही ही एक आज्ञा नीट पाळाल तर. आता लक्षात घ्या, तुम्हाला वाटेल अरे शेजारीवर प्रीती केल्याने देवावर प्रीती करणं कसं शक्य आहे, हे एकच आज्ञा का पाळायला सांगतोय पौल. लक्षात घ्या की देव ही आपला शेजारी, देव ही आपला शेजारी, कारण आपण देवा संगती राहतोय. ठीक आहे. देवा संगती राहतो आपण, कारण देव हा सार्वभौम आहे, सर्व ठिकाणी परमेश्वर उपस्थित आहे. तो म्हणजे आपलं म्हणतात घराच्या बाजूला राहणार शेजारी पण एवढा शेजारी नाही जेवढं देव आपला शेजारी आहे. देवाने आपल्याला सर्वीकडून वेढलेलाच आहे. देव आपल्या संगतीच आहे, सदैव येतो आपल्या बरोबर, सदैव आपलं ऐकत आहे, सदैव आपल्याशी बोलू इच्छित आहे ना. सदैव परमेश्वर आपला शेजारी आहे. त्यामुळे जशी आपण स्वतःवर प्रीती करतो तशी आपल्याला शेजाऱ्यावर प्रीती करायचं. सर्वात पहिले तर आपल्याला परमेश्वरावर प्रीती करायची, मग आपल्या आई वडिलांवर प्रीती करायची, मग आपल्या पती पत्नीवरती प्रीती करायची, लेकरांवर प्रीती करायची, मग आपले जे शेजारी आहेत, मंडळी आहे, जग आहे, त्यांच्यावर प्रीती करायची. ठीक आहे. आणि काय म्हणले, त्यांचे दास व्हा म्हटले. ठीक आहे. दास व्हा म्हणजे काय, सेवा करायची. काय सेवा करायची, की आपल्याला दुसऱ्याची कशी सेवा करू शकतो, कशी त्याला मदत करू शकतो. किती पण आपला शत्रू असू दे, किती पण आपल्याला छळत असेल, काय असेल, पण तो जेव्हा त्रासात आहे, कष्टात आहे, आपण त्याला कसं मदत करू शकतो, है ना, कसं त्याची उन्नती साधू शकतो. मग ती आत्मिक असो, शारीरिक उन्नती असो, आर्थिक उन्नती असो, काही असो, आपण त्याला वचनानुसार कसं त्याची सेवा करू शकतो, कसे त्याचे दास होऊ शकतो, हे आपल्याला शिकायचं. आपण फक्त स्वतःच नाही बघायचं, स्वतःच कसं चांगलं होईल हेच गोष्टी बघत नाही राहायच्यात. तर ते आहे. तर सांगायचा उद्देश काय, की ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं, की परमेश्वराचं नियमशास्त्र जे आहे ना, ते पवित्र जनांसाठी एक मार्गदर्शक आहे. ठीक आहे. पवित्र जनांसाठी मार्गदर्शक आहे. जेव्हा आपण नियमशास्त्र वाचतो तर आपल्याला समजतं की आपल्याला कसं जगायचं. नाहीतर आपल्याला नुसतं देवाने मुक्त केलं असतं आणि नियमशास्त्र दिलंच नसतं, आपल्याला कळलंच नसतं की कसं चालायचं. आता आपण मग अच्छा आता आपण मोकळे आहोत का, मग आपण काय पण करूया असं वाटलं असतं. परंतु तसं नाही, देवाने आपल्याला प्रीतीचा मार्ग शिकवलेला आहे, दासपणाचा मार्ग शिकवलेला आहे. आणि अशा प्रकारे आहे. माझी नेहमी ही एक म्हणजे माझा नेहमी एक प्रयत्न असतो आणि देवाच्या सहाय्याने जितकं मला होईल तितकं मी करतो पण, की कोणीही व्यक्ती असो, ठीक आहे, जो व्यक्तीने पूर्वी माझं कधी वाईट केलं असेल किंवा काही केलं असेल, कसंही असेल आहे ना, किंवा काही असेल, आणि तो व्यक्ती कधीही जर प्रामाणिकपणे त्याला काहीतरी
प्रॉब्लेम आहे, काही त्रास आहे आणि तो जर म्हणतो ना मला सहाय्य मागतो, तर मी त्याला कधी नाही नाही म्हणणार. ठीक आहे, कधी त्याला जितकं माझ्याकडून होईल तितकं मी प्रयत्न करतो सहाय्य करायला. आणि तीच वृत्ती जी आहे ती आपल्या प्रत्येकामध्ये असली पाहिजे, की एक दासपणाची एक वृत्ती असली पाहिजे, की जिथे कोणाला सहकार्याची गरज आहे आपण तिथे त्यांना सहकार्य हे करावं, त्यांच्यावर प्रीती करावी. आणि अशा प्रकारे आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर रोमकराचं दुसरा अध्याय, रोमकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय आणि वचन 12 पाहूया. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्र व्यतिरिक्त नाश पावतील, आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. ठीक आहे. इथे आपल्याला पाहायला भेटतं की नियमशास्त्र हे न्याय निवाड्याबद्दल काय आहे आपल्याला नियम देतं. ठीक आहे. कारण जर नियमशास्त्र नसतं तर आपल्याला कळलं नसतं की न्याय निवाडा कसा होणार आहे. ठीक आहे. न्याय निवाडा कसा होणार आहे, देव दंड कसा देणार आहे, हे कळण्यासाठी पण काय आहे नियमशास्त्र माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, की त्याच्यानुसारच न्याय निवाडा होणार आहे. तर काय म्हणले बघा इथे, त्याचा मी दुसरा भाग वाचत आहे. नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले, म्हणजे ज्यांच्याकडे नियमशास्त्र आहे आणि ते वाचून पण समजून पण त्यांनी पाप केलं, तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. काय ना, त्या सर्वांचा काय न्याय जो आहे तो नियमशास्त्रानुसार होणार, की नियम आहेत परंतु ते पाळत नाहीत, मग त्यांचा न्याय त्या नियमशास्त्रानुसार होणार. म्हणजे थोडक्यात न्याय निवाडा करण्यासाठी जी नियमावली आहे ती नियमशास्त्रामध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तसं कोणता पण कायदा असतो त्याच्यामध्ये कुठल्या पण देशाने कायदा बनवला असेल तर त्या कायद्यामध्ये दिलेलं असतं की या देशाचे हे नियम आहेत आणि जे कोणी हे नियम मोडेल त्याला अशी अशी शिक्षा भेटेल, है ना. त्याला 5 वर्ष शिक्षा भेटेल, 7 वर्ष शिक्षा भेटेल, 10 वर्ष भेटेल, 20 वर्ष भेटेल, आयुष्य काळाची भेटेल, लाईफ इम्प्रिझनमेंट भेटेल किंवा मृत्यूदंड भेटेल. हे त्यांनी काय आहे ना कायद्यामध्ये लिहून ठेवलेलं असतं. तसंच म्हणजे विचार करा, ही पण जे विचार आहे की कायदे बनवायचे, त्याच्यामध्ये म्हणतात ना नियम असले पाहिजे, न्यायनिवाडा कसा होणार ते पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे, हेही आपल्याला बायबलच्या नियमशास्त्रातून समजून येतं. ठीक आहे. जर कधी बायबल म्हणजे जर आपल्या म्हणजे या जगाला जर नियमशास्त्र भेटलं नसतं, बायबल जर नसतं, तर मग काय झालं असतं माहिती आहे का, जे काही राजाच्या मनात येईल ना तेच कायदा तेच नियम असं करून काय आहे कशी पण म्हणजे कसा पण दंड देऊन टाकला गेला असतं. आणि ते व्हायचं एकेकाळी असं व्हायचं की जर समाजाच्या लोकांनी एखाद्या व्यक्तीला पकडून आणलं आणि त्याच्यावरती आरोप लावलं की या माणसाने असं असं त्रास दिला, मग आणि त्याला जर त्या राजासमोर आणलं तर राजाच्या मनात जे येईल ना की हा या माणसाला ना अशी शिक्षा द्या, तशी शिक्षा द्या, आणि मग जे त्याच्या मनात येईल ती त्याला शिक्षा लगेच देऊन टाकली जायची. समजलं. म्हणजे काय लिखित नियमावली काहीच नाहीये. समजते. लिखित नियमावली काहीच नाही. राजाच्या मनात आलं की चला ह्याचे हात कापून टाकायचे, मग हात कापून टाकले. राजाच्या मनात आलं ह्याचा पूर्णच खात्मा करून टाकायचं, पूर्णच खात्मा करून टाकायचं. राजाच्या मनात आलं की ह्याची सगळी संपत्ती जप्त करून टाकायची आणि ह्याला काय म्हणतात ना ह्याला असं कुठेतरी म्हणतात ना वनवासात पाठवून द्यायचं की तू आता बिन संपत्तीचा बिन कामाचा, तुला काही नागरिक हक्क नाही, तू असंच भटकत राहा, असं काही पण शिक्षा भेटायची. परंतु बायबलमुळे काय झालेलं आहे, बायबलमुळे जगाला हा एक खूप मोठा विचार, हे खूप मोठी शिकवण भेटलेली आहे आणि जी फार महत्वाची आहे की 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 जो देशाचा राजा पण असेल ना, जो देशाचा राजा असेल, जो देशाचा कोणी पण अधिकारी असेल, त्याला पण नियमानुसारच शिक्षा द्यावी लागते. समजलं.
की म्हणजे असं नाही की कारण दुष्ट राजा आला, दुष्ट राजा आला आणि त्याने त्याने त्याच्या दुष्ट विचारानुसार जर दुष्टपणे लोकांचा न्याय करायला लागला तर मग तो खूप मोठा अन्याय होईल, है ना. आता आपण तुम्ही उत्तर कोरियाविषयी ऐकलंय का? लक्ष द्या. उत्तर कोरिया हा जो देश आहे तिकडे कसं आहे, तिथे तानाशाही आहे. ती तानाशाही म्हणजे कसं आहे, तिथे काही नियम प्रकार काहीच नाही. त्या जर ते कोण त्याचं नाव, किंग जम्फू काहीतरी त्याचं नाव आहे, विचित्र, मला ते नाव नाही आठवत त्याचं आता. तर तो जो व्यक्ती आहे त्याच्या मनात जे येईल ना की हा ह्याला शूट करून शिक्षा द्यायची, मग त्याला ते म्हणजे तिथे भलतच आहे. तिथे म्हणजे कोणी जर पिक्चर जरी बघितला ना लपून, पिक्चर जरी बघितला मग त्याला कैदेत टाकून देणार. म्हणजे अरे हा कसला नियम आहे ना, पिक्चर बघितला म्हणून कैदेत टाकलं. हा, इंटरनेट तुम्ही वापरलं तर तुम्हाला मारूनच टाकणार. विचित्र. आणि तुम्हालाच नाही, तुमचे आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना घेऊन कैद करून टाकणार, तुम्हाला मारून टाकणार. विचित्र. समजते की जगाला जगाला बायबलच्या द्वारे एक खूप मोठी सुंदर आणि शांतिप्रिय असा कायदा पद्धती भेटली की बाबा नियम पहिलेच ठरवलेले पाहिजे आणि ते सर्वांना मान्य पाहिजे, है ना. ते देवाच्या वचनाला अनुसरून पाहिजे, है ना. ते विवेकाला अनुसरून पाहिजे, अशा उद्देशाने कायदे बनवले. हा, ती वेगळी गोष्ट आहे की जगाच्या कायद्यांमध्ये बरंचसं काही जगिक प्रभाव असल्यामुळे ते देवाच्या वचनानुसार मॅच होत नाही, ती वेगळी गोष्ट आहे. परंतु एकदम तानाशाही सारखं तर नाहीये. एकदम तानाशाही नाही की आपल्याकडे कायदे आहेत बाबा, की या कायद्यानुसार जर आपण चाललो तर आम्ही म्हणतो ना आम्हाला काही होणार नाही, आम्ही सुरक्षित चालू, अशा प्रकारे. तर सांगायचा उद्देश काय की इथे आपल्याला पाहायला भेटतं की नियमशास्त्र जे आहे ते न्यायनिवाडा कसं होणार किंवा केलं पाहिजे त्याच्याविषयीचं नियम देतं आणि हे आपल्याला नियमशास्त्रातून समजतं. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं की द लॉ ऑफ गॉड इज द रूल ऑफ जजमेंट. ठीक आहे, की ते रूल्स देतं, ते नियमावली देतं. त्यानंतर पहिले तिमोथेय त्याचा पहिला अध्याय तिमोथेयाला पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय वचन 8. नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. आणि हेही ठाऊक आहे की नियमशास्त्र नीतिमानासाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनावर, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्य हत्या करणारे, जारकर्मी, पुमैथुनी, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाळणारे यांच्यासाठी आणि जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे त्यासाठी केलेले आहे. आता इथे 8व्या वचनामध्ये जे म्हटलेले नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील तर ते चांगले आहे. इंग्लिशमध्ये चांगला वाक्प्रचार केलेला आहे. बट वी नो दॅट द लॉ इज गुड इफ अ मॅन यूज इट लॉफुली. ठीक आहे, इथे लॉफुली शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, मराठीमध्ये त्यांनी यथार्थ म्हटलेले. लॉफुली म्हणजे यथार्थ ऍक्च्युली होत नाही. लॉफुली म्हणजे की की धार्मिकतेने किंवा न्यायाने किंवा म्हणतात ना न्यायाने म्हणू शकतो, न्यायाने किंवा धार्मिकतेने किंवा काय म्हणतात ना अशा प्रकारे. तर काय म्हणले, नियमशास्त्राचा जर कोणी न्यायाने उपयोग करील तर ते चांगले आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. ठीक आहे, आता ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की बघा, नियमशास्त्राचा जर कोणी न्यायाने उपयोग करेल किंवा यथार्थ उपयोग करेल तर ते चांगले आहे. म्हणजे काही लोक नियमशास्त्राचा वाईट उपयोग करतात, आता ते कसं ते सांगतो. कारण इथे बघा काय म्हणले, नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करेल किंवा न्यायाने उपयोग करेल तर ते चांगले आहे, तुम्हाला सांगतो ह्याचं सर्वात मोठं उदाहरण जे आहे ना ते येशू ख्रिस्ता
येशू ख्रिस्ताचा जेव्हा खटला चालू होता त्यावेळी आपण पाहू शकतो की फरुसी लोक, सदुकी लोक नियमशास्त्राचा उपयोग जो आहे ना तो एका नीतिमान, पवित्र, धर्मी येशू ख्रिस्ताला काय आहे, खोटेपणाने, लबाडीने त्याच्यावर दोष आरोप लावण्यासाठी म्हणून, खोटे आरोप लावण्यासाठी म्हणून काय आहे, नियमशास्त्राचा उपयोग अन्यायाने करत आहेत. आणि जो कोणी नियमशास्त्राचा उपयोग अन्याय करण्यासाठी जर वापरतो ना तर ते चांगलं नाहीये, ते दुष्टपण आहे. ठीक आहे, ते दुष्टपण आहे. आणि आपण येशू ख्रिस्ताचा खटला होता असताना तेच आपण पाहतो की येशू ख्रिस्ता म्हणजे त्यांना माहित, म्हणजे जे फरुसी सदुकी लोकांना माहित होतं की मृत्यूदंड कोणाला भेटतो, कोणाला भेटतो की जो कोणी नियमशास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं त्याच्या विरुद्ध जर काही करेल. तर त्यांनी येशू ख्रिस्तावरती खोटे आरोप लावण्यासाठी खोटे साक्षीदार उभे केले की नियमशास्त्रामध्ये म्हटलं की 2 साक्षीदार पाहिजे, तर त्यांनी 2 साक्षीदार आणले, त्यांना पैसे चारले, त्यांना म्हटलं की तुम्ही काय आहे ना ह्याच्या विरुद्ध खोटी साक्ष द्या. ठीक आहे, मग त्या लोकांनी त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली, त्यांनी खोटी साक्ष दिली, वेगवेगळे खोटे आरोप लावले. आणि मग काय झालं, आणि त्या खोट्या आरोपांमुळे येशू ख्रिस्ताला क्रूसावर देण्याची शिक्षा सुनावण्यात आली, कारण ते खोटे आरोप होते सगळे. तर सांगायचा उद्देश काय की नियमशास्त्राचा उपयोग जर तुम्ही न्यायाने करत असाल ना तरच ते चांगलं. जर नियमशास्त्राचा उपयोग तुम्ही अन्याय करण्यासाठी करत असाल तर ते चांगलं नाहीये. ठीक आहे, आणि दुष्ट लोकांची प्रवृत्ती असते की नियमशास्त्र आणि जगाचे पण नियम त्याचा वापर अशा प्रकारे करायचा की लोकांवर अन्याय करायचा, लोकांना त्रास द्यायचा, त्यांच्यावर खोटे आरोप लावायचे. ठीक आहे, साक्षीदार विकत घ्यायचे, हा सगळा प्रकार असतो आणि आपल्याला या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तर काय आहे, नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करेल तर ते चांगले आहे हे आपल्याला ठाऊक आहे. ठीक आहे, हे आपल्याला ठाऊक आहे, वी नो इट. त्यामुळे कोणी पण बायबलचा उपयोग जो आहे ना अन्याय करण्यासाठी कधी पण वापरू नये. ठीक आहे, त्यानंतर आपण रोमकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय वचन 31 पाहूया. रोमकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय वचन 31. तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही, उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. ठीक आहे, चांगलं वचन आहे, समजण्यासारखं वचन आहे. काय म्हणले, तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? पौल म्हणतो की जर आपण विश्वासाचा एवढा प्रचार करतो की बाबा तुम्ही विश्वास धरा, विश्वासाने तुम्ही नीतिमान ठराल, हे जेव्हा आपण सांगतो तर विश्वासामुळे आपण नियमशास्त्राला आपण निरर्थक करतो का? की अरे आता नियमशास्त्राचा काही उपयोगच नाही, हे निरर्थक आहे कारण आम्ही तर आता विश्वासाने नीतिमान झालो, असं कोणी म्हणू शकतो का? तर पौल म्हणतो कधीच नाही, कधीच नाही. कोणच असं म्हणू नाही शकत की मी आता विश्वासाने नीतिमान झालोय तर आता नियमशास्त्र निरर्थक आहे, त्याला काय वाचायची गरज नाही. कोणी असं म्हणू शकत नाही. कोणी जर असं म्हणत असेल तर तो खोटा शिक्षक आहे. आणि जसं पौलाने म्हटलं की आम्ही जी सुवार्थ सांगितली त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी अन्य सुवार्थ सांगतो तर तो व्यक्ती शापित आहे. त्यामुळे जे कोणी असं म्हणतं की विश्वासाने नीतिमान झालोय मी तर आता मी नियमशास्त्र वाचणार नाही की ते पाळणार नाही, तर तो व्यक्ती शापित आहे, तो व्यक्ती शापित आहे. आपल्याला असल्या लोकांच्या शिकवणीमध्ये भागीदार व्हायचं नाहीये. असल्या लोकांना सत्याचं शिक्षण द्यायचंय. त्यांनी स्वीकारलं ठीक आहे, नाही स्वीकारलं तर त्यांनी आपल्या मार्गी निघून जावं. ठीक आहे, पण आपण त्याच्यामध्ये आपले हात डागाळणार नाही. तर काय म्हणले, तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही, उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. काय म्हणतोय, नियमशास्त्राची स्थापना करतोय. इंग्लिशमध्ये शब्द वापरले एस्टॅब्लिश्ड. काय, वी एस्टॅब्लिश द लॉ बाय फेथ. म्हणजे आता हे स्थापना केली म्हणजे काय, एस्टॅब्लिश केलंय म्हणजे काय? आपण कधीतरी असं पाहिले असेल, कुठली जुनी संस्था पाहिली असेल 1800च्या काळातली, 1900च्या काळातली, त्यांच्या बोर्डवरती लिहिलेलं असणार एस्टॅब्लिश्ड इन 1828 किंवा स्थापना 1828 असं लिहिलेलं असणार. म्हणजे काय की त्या वर्षी ती इमारत किंवा ती संस्था जी आहे
तिची स्थापना झाली, ती एस्टॅब्लिश झाली है ना. त्यामुळे इथे यांनी काय म्हणले, पौल काय म्हणतो की आम्ही विश्वासाने नियमशास्त्र निरर्थक करत नाही, तर विश्वासाने आम्ही नियमशास्त्राची स्थापना करतो. म्हणजे म्हणजे ती आता म्हणजे पूर्वी काय व्हायचं की पूर्वी फक्त नियमशास्त्रानुसार लोक नीतिमान होऊ पाहतात. ठीक आहे, त्यांचा काय प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर गेला हे जाणार आहे वगैरे काही माहिती नव्हतं त्यांना, त्यामुळे त्यांच्याकडे विश्वास नव्हता. तर ते नियमशास्त्राने फक्त नीतिमान होऊ पाहत होते. त्याच्यामुळे काय होतं, त्यांची इमारत जी आहे ना तिची स्थापनाच नाही व्हायची. फक्त इमारत बांधतात पण स्थापनाच नाहीये, त्याला पायाच नाहीये. आणि पाया नसल्यामुळे काय होते, ती इमारत नेहमी कोसळून जायची. काय होऊन जायचे, नेहमी कोसळून जायचे. परंतु विश्वासाचा पाया, विश्वासाने जेव्हा स्थापना झालेली असेल ना, प्रभू येशू ख्रिस्ताने जे क्रुसावर कार्य केले त्यावर विश्वास जेव्हा आहे आपला, आणि तो जर आपला पाया आहे, तो जर त्याच्यावरती आपली इमारत है ना, सत्कर्माची इमारत जर त्याच्यावरती जर आपली म्हणतात बांधलेली आहे, नियमशास्त्र जर त्याच्यावरती जर आहे, तरच मग ते टिकणार आहे, तरच ते टिकणार आहे. तर तू काय म्हणतोय की उलट आपण विश्वासाने नियमशास्त्राची स्थापना करतो. आणि हे फार महत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या ठाई विश्वासच नाहीये आणि नुसतं नियमशास्त्र पाळायचा प्रयत्न करतोय, तो स्वर्गात जाणारच नाही. परंतु जो व्यक्ती ज्याच्या ठाई प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास आहे ना, तो नीतिमान झालेला आहे. तो नीतिमान झालेला आहे. त्याच्या ठाई पवित्र आत्मा वास करतो, आणि त्याच्या ठाई जो पवित्र आत्मा वास करतो ना, तो पवित्र आत्मा त्या व्यक्तीला प्रेरित करतो की तू देवाच्या वचनाला ऐक, त्याला वाच, त्यानुसार चाल आणि आपल्या पापांचा पश्चाताप कर. हे पवित्र आत्मा त्याला काय आहे, प्रेरित करतो, त्याला हे मार्गदर्शन करतो. म्हणजे थोडक्यात नियमशास्त्राची स्थापना जी आहे ती त्याच्यामुळे होते. वी एस्टॅब्लिश द लॉ. तर ते आहे. त्यानंतर शेवटी आपण काही वचन पाहूया. शेवटचा मुद्दा आहे हा. आपण नेहेम्या त्याचा 9वा अध्याय त्याचा 9वा अध्याय आणि वचन 26 आणि 27. पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझ विरुद्ध बंड केले. तुझे धर्मशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले. तुझकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेष्ट्यांनी निक्षून सांगितले, त्यास त्यांनी जीवे मारले आणि तुला संतप्त केले. त्यामुळे तू त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले. त्यांनी त्यास संकटात घातले, तरी आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला. तो तू स्वर्गातून ऐकला व तुझ्या दयेच्या बहुत कृत्यास अनुसरून त्यास त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवण्यासाठी तू त्यास सोडवणारे दिले. ठीक आहे, भरपूर काही इकडे आहे. पहिले तर काय म्हणले इथे, काय म्हणत आहे, पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझ विरुद्ध बंड केले. ठीक आहे, इस्रायल लोकांनी काय केले, आज्ञाभंग केले आणि देवाविरुद्ध बंड केला. तुझे धर्मशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले. लक्ष द्या, तुझे धर्मशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले. त्यांनी काय केलं, या लोकांनी परमेश्वराचं धर्मशास्त्र नियमशास्त्र पाठीमागे फेकून दिले. तुझकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेष्ट्यांनी निक्षून सांगितले. देवाने जे संदेष्टे पाठवले होते की तुम्ही लोकांनो, तुम्ही मागे वळा, पुन्हा देवाकडे वळा, देवाच्या वचनाकडे वळा, निक्षून सांगितलं ना, कडकपणे सांगितलं. त्यास त्यांनी जीवे मारले है ना, त्यांना जीवे मारून टाकलं है ना, हत्या केली त्यांची. ठीक आहे, त्यांना उपाशी मारलं. ठीक आहे, त्यांनी जीवे मारले आणि तुला संतप्त केले. काय केले, देवाला संतप्त केले. त्यामुळे तू त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले.
इथे आपण काय पाहतोय माहिती का, या वचनामध्ये काय पाहतोय, आपण पाहतोय की जे लोक देवाच्या नियमशास्त्राला फेकून देतात, त्याच्या संदेष्टांचं किंवा पाळकांचं शिकवण ऐकत नाही है ना, त्यांनी निक्षून सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाही, त्या लोकांना, आणि जे लोक बंड करतात त्या लोकांना परमेश्वर कोणकोणत्या शिक्षा देणार ना, त्याचा उल्लेख आपण इथे पाहतोय की देव शिक्षा करतो, दंड देतो त्या लोकांना जे त्याचं नियमशास्त्र फेकून देतात, ते पाळत नाही है ना, त्याच्या संदेष्टांचं पाळकांचं पण ऐकत नाही. त्यामुळे तू त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले. देवाने काय केलं, त्यांच्या शत्रूंच्या हाती दिलं ना. आज आपण सुरक्षित असाल ना, तर ते कशामुळे, की देवाने आपल्याला शत्रूंच्या हवाली नाही केले. पण जेव्हा देवाला आपल्याला म्हणतो ना दंड द्यायचा असेल, जेव्हा कधी आपण देवाच्या आज्ञा मोडल्यात आणि आपण ऐकतच नाही, शिकतच नाही, पाळतच नाही, मग काय होणार माहिती का, देव एखाद्या शत्रूला तयार करणार आपल्या विरुद्ध. भयानक आहे, आपल्या विरुद्ध शत्रू तयार करणार की आपल्याला त्रास देण्यासाठी है ना, तो दंड आहे. तर मग काय म्हणले, त्यामुळे आपण नियमशास्त्राला एकदम काटेकोरपणे पाळायचे की आपल्याला कोणाला पण शत्रू आपल्या जीवनामध्ये आवडत नाही, ते शत्रू उभे करतो. मग काय म्हणले, तू त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले, त्यांनी त्यास संकटात घातले. काय केलं, त्यांनी त्यास संकटात घातले म्हणजे त्या शत्रूंनी त्यांना संकटात घातले. तरी आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला. बघा, परंतु या लोकांनी काय केलं, जेव्हा त्यांच्यावर संकट आलं शत्रूंकडून, त्यांनी परमेश्वराकडे धावा केला. त्यांना कळलं की अरे आम्ही पाप केलं ना, म्हणून हे शत्रू आमच्यावरती आलेत, म्हणून हे शत्रू आमच्यावरती विजय प्राप्त त्यांचा झालेला आहे, म्हणून ते आम्हाला त्रास देते. मग त्यांनी काय केलं, त्यांनी 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 आपल्या विपत्काळी है ना, विपत्तीच्या काळामध्ये त्यांनी परमेश्वराचा धावा केला, परमेश्वराकडे प्रार्थना केली, परमेश्वराच्या वचनाकडे पुन्हा आले. तो तू स्वर्गातून ऐकला. परमेश्वराने त्यांची आरोळी स्वर्गातून ऐकली व तुझ्या दयेच्या बहुत कृत्या अनुसरून, देवाच्या दयेच्या बहुत कृत्य म्हणजे देवाने मनुष्यांवरती इतकी दया केली आहे, त्या बहुत कृत्य, दयेची इतकी कितीतरी कृत्य परमेश्वराने केलेली आहेत की त्याला अनुसरून त्यास त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडवण्यासाठी तू त्यास सोडवणारे दिले. देवाने काय केलं की त्या लोकांना त्यांच्या शत्रूंपासून सोडण्यासाठी देवाने त्यांच्यासाठी बरेचसे सोडवणारे दिले. काय सोडवणारे दिले की जे येतील आणि त्या लोकांना त्या शत्रूंपासून वाचवतील, त्या वाचवतील. खरोखर तशीच परिस्थिती आहे. आणि खरोखर देवाला त्यासाठी धन्यवाद असो. तर काय म्हणलं, त्यास त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडवण्यासाठी तू त्यास सोडवणारे दिले. थोडक्यात सांगायचा उद्देश की जे लोक देवाचं नियमशास्त्र मोडतात त्यांना देव दंड देतो, जे लोक त्याचा धावा करतात, त्याच्याकडे परत वळतात, त्याच्या आज्ञांकडे पुन्हा लक्ष देतात, ते पाळतात, परमेश्वर त्यांना पुन्हा वाचवतो. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक वचन वाचतो मी, यशाया त्याचा 65 अध्याय, यशाया त्याचा 65 अध्याय वचन 11 ते 13. पण तुम्ही परमेश्वरास सोडिले, जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करीत नाही, गादासाठी भाग्य देवतेसाठी मेजवानी तयार करता, मनीसाठी कर्मदेवतेसाठी मिश्रित पेयांचे प्याले भरून ठेवता, त्या तुम्हास तलवार नेमिली आहे. तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल, कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही, मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही. माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले. याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, माझे सेवक खातील पण तुम्ही उपाशी राहाल, माझे सेवक पितील पण तुम्ही तहानेले राहाल. पहा, माझे सेवक आनंद करतील पण तुम्ही फजित व्हाल. ठीक आहे. तर इथे आपण पाहतो
की जे लोक देवाची सेवा करतात, देवाच्या वचनानुसार चालतात, ते भुकेले राहणार नाही, ते ताणलेले राहणार नाही, त्यांना कोणत्या गोष्टीची कमी राहणार नाही. परंतु जे लोक देवाच्या नियमांना विसरतात, देवाच्या नियमशास्त्रानुसार चालत नाही, त्यांना देव भुकेलं करतो, ताणलेलं करतो, त्यांना काय आहे ना, त्यांना फजित करतो है ना. आणि अशा प्रकारे आहे. ठीक आहे, जास्त नाही या वचनावरती सांगत, परंतु तुम्हाला हे ऐकल्यावरती समजलं नक्की असेलच. तर अशा प्रकारे आहे. त्यानंतर आणखीन एक वचन वाचतो मी, फक्त तुम्ही ऐका ते. ठीक आहे, इर्माया त्याचा 9वा अध्याय, इर्माया त्याचा 9वा अध्याय आणि वचन 13 ते 16. परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पुढे ठेवलेले माझे धर्मशास्त्र त्यांनी सोडिले, त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत, तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, त्यांच्या पूर्वजांनी त्यास शिकवल्याप्रमाणे ते बाळ मूर्तीच्या मागे लागले. यास्तव सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, मी या लोकास कडू दवणा चारीन, त्यास विषाचे पाणी पाजीन, आणि जी राष्ट्रे त्यास व त्यांच्या पूर्वजास माहीत नव्हती, त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन, त्यास नष्ट करीपर्यंत तरवार त्यांच्या पाठीस लावेन. ठीक आहे, तर हे आपण वचन पूर्वी पण पाहिलं होतं, परंतु इथे आपण या उद्देशाने पाहिलं की आपल्याला कळावं की परमेश्वर अशा प्रकारचे दंड देतो त्या लोकांना जे लोक देवाचं नियमशास्त्राचं पालन करत नाही. ठीक आहे, त्यामुळे कोणी पण असे लोक येतील जे म्हणतील की नाही, तुम्हाला नियमशास्त्र पाळायचं नाहीये वगैरे वगैरे, तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते शास्त्रामध्ये अतिशय स्पष्ट दिलेलं आहे. तर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज आपण भरपूर काय शिकलो. आपण पाहिलं की दुष्ट लोक जे आहेत ते परमेश्वराच्या नियमशास्त्राचा धिक्कार करतात, परमेश्वराच्या नियमशास्त्राला विसरतात, परमेश्वराच्या नियमशास्त्राला सोडून देतात, परमेश्वराचं नियमशास्त्र ऐकायची इच्छा धरत नाही, परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार चालण्याची इच्छा धरत नाहीत, किंवा त्याचा नाकार करतात. त्यानंतर परमेश्वराचं नियमशास्त्र ते लोक फेकून देतात, ते आपण पाहिलं. हे सगळे दुष्टांची प्रवृत्ती. त्याचबरोबर आपण पाहिलं की नियमशास्त्र जे आहे ते पवित्र जनांसाठी एक मार्गदर्शक नियम आहे. त्याचबरोबर ते न्यायनिवाडासाठी पण ते एक नियम आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की जे लोक नियमशास्त्राचा उपयोग न्यायाने करतात, लॉफुली करतात, ते करणं योग्य आहे, चांगलं आहे. ठीक आहे, परंतु जे लोक अन्यायासाठी नियमशास्त्राचा उपयोग करतात, ते नियमशास्त्राचा अपमान करतात आणि नियमदाता जो परमेश्वर आहे त्याचाही अपमान करतात. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की विश्वासणारे मंडळी जी आहे ती विश्वासाने काय करते, नियमशास्त्राची स्थापना करते, नियमशास्त्राला निरर्थक ठरवत नाही की आपण विश्वासणारे झालो म्हणून आपण नियमशास्त्र पाळायचं सोडून दिलं, असं करत नाही. तर उलट आपण नियमशास्त्राला भक्कम पाया करतो विश्वासाचा. ठीक आहे, तर त्याचबरोबर आपण पाहिलं की परमेश्वर दंडही देतो त्या लोकांना जे लोक परमेश्वराचं नियमशास्त्राला मानत नाही, पाळत नाही. आणि अशा प्रकारे आज आपण पाहिलेले आहे. आणि मी आशा करतो की परमेश्वराच्या आत्म्याने तुम्हा प्रत्येकाला काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रेरित केलं असेल, तुम्हाला तुमचे पाप दाखवून दिले असतील, तुमच्या परिवाराचे पूर्वजांचे पाप आठवण करून दिले असतील, आणि खरोखर त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण पश्चाताप करूया, देवाकडे जाऊया, देवाकडे क्षमा मागूया, आणि आपल्या परिवाराला देवाच्या नियमशास्त्राचं महत्त्व, त्याचं मर्म, त्याचं गांभीर्य आणि त्याच्याविषयीचं भय हे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आणि त्याच्याविषयीचं प्रेमही आपल्या अंतःकरणामध्ये देवाने टाकावं म्हणून आपण प्रार्थना करू. देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.